shot, extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, हशा टाळ्या आणि विनोदाचा त्रिवेणी संगम घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश। आणि मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत ये रे ये रे पैसा 3 या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके संजय जाधव सर, ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले सर, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव, या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर सर, अष्टपैलू अभिनेता आनंद इंगळे, या सिनेमाचे निर्माते सुधीर कोलते सर, आणि या सिनेमाचे निर्माते निनाद बत्तीन। मंडळी, कौतुकासाठी तरसणं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण याच कौतुकामुळे कोणी त्रासलं तर काय होतं हे बघूया पुढील प्रहसनातून। आप्पा दत्त्या, थँक्यू। छान जेवण आहे असं कळलं। आहा, हा मस्त आहे जेवण आप्पा, सुपर मस्त जेवण आहे। वा वा, सुपर आमटी आहे। काय वाटते आप्पा? फारच सुंदर आहे चव। हे मला सांगितलं की छान आहे हॉटेल हे, पण खरंच अप्रतिम आहे हे हॉटेल। हो, डाळ काय अप्रतिम आहे। फोडणी जी पडली ना डाळीला, वा वा, फारच मस्त, छान छान छान, सुपर आहे। वा, क्या बात आहे अप्पा, मस्त मस्त, एकदम छान, मस्त मस्त। अरे कळलं की 100 वेळा 33 काय सांगते मस्त झालंय म्हणून। एकदा बोलला ऐकलं ना, हा सारखं सारखं काय मस्त झालंय काय नवरा आहेस का माझा? तू कसलं करतेस? नाही, मी तुमचा नवरा का असेल ना? मग कोण बायको आहेस होय माझी? हा मागणं सारखं आपलं छान झाले मस्त झाले। नाही, तसं नाही, जेवणाची चव आवडली म्हणून मी कौतुक केलं तुमचं। अरे पण हो की, किती वेळाला एकदा बोललास आलं की ऐकायला, सारखं सारखं छान झाले मस्त झाले कशाला? जेवण गप गुमान। एवढं अचानक चिडायला काय झालं तुम्हाला? चिडायला म्हणजे इथं कामात आहे दिसत ना का तुला? सारखं सारखं काय म्हणजे आपा छान झाले कशाला? काय गरज आहे? अरे देवानं कान दिले दिग नाही मला, तू म्हणला मस्त झाले म्हणजे पडले कानात माझ्या। काय गरज आहे? आता काय मुका घेऊ तुझा? हा काय करू? काय पदरानं हवा घालीत बसू तुला? धनी ओ धनी, जेव्हा हा पाड बघा बायको आहे तुझी मी। अरे एक मिनिट, कौतुक काय फक्त बायकोचं करतात का? मग कोण काय ठेवलेली आहे का तुझी? अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या जेवणाचं कौतुक चांगलं बोललो ना, तुमच्या जेवणाबद्दल। अरे पण कशाला 100 वेळा बोलतेस? कळलंय की मला, जेवण गपगुमान सारखं काय छान झाले मस्त झाले कशाला? मुळात हे मस्त झालंय बाईच्या आवाजात मी बोललोच नाही, मी जनरल तुम्हाला सांगितलं छान झालंय म्हणून मी तुम्हाला गपगुमान गिळ गिळ गपगुमान।
उगा 100 वेळा तुझ्या केला का लय बघितली ती मी. कस्टमर म्हणून मी जेव्हा बोलतो तेव्हा कस्टमर म्हणून चांगलं झालं म्हणून होय जेवतोय मी एक कस्टमर म्हणून मला चांगलं वाटलं मी बोललो एक कस्टमर आहे मी. तू शिकवणार का आता आम्हाला? कस्टमर आहेस का कोणाची तू शिकवणार आम्हाला? जेव्हा आलाय गपगुमान जेवण तुझा टाइमपास करते छान आहे मस्त आहे कशाला करतेस? हे बायकांचा एकपात्रीपूर्वक पडतोय हा. काय होत आहे सेम होत आहे सगळं सेम आवाज सगळे 3 वेगळ्या बायका पाहिजेत. वगैरे सेम सेम जेव गप तिथे जेव गप. फक्त मी फक्त कौतुक केलं ना मी फक्त. आम्हाला माहित नाही आमच्या हॉटेलचं जेवण चांगलं आहे ती. हो बरोबर हा? आहे 50 वर्ष झाले उघडून काय बाजारात बसलोय होय इथं? असं नाही मला कायला बसलूया? अरे नाही अरे तसं जेवण चांगलं आहे मग ही कशाला आली ती इथे जेवाय? हे बघ. चांगलं आहे म्हणून आली ती ना. हे बघ, हे बघ. तू आज येऊन मला सांगणार आणि मग मला कळणार होय जेवण चांगलं आहे हे बघा हा? तसं नाही हे जेवण आहे तर बघा बस जेव तिथं. हे बघा माझी तुमची ओळख आहे का मला सांगा नाही की नाही. नाही मग एसटी स्टँडच्या बरोबर समोर हॉटेल आहे म्हणून मी आज शिरलो ना. अरे मग एस टी स्टँडच्या समोर चपलाचं दुकान बी आहे तिथं नाही घुसला मग तो. अरे पण भूक लागल्यावर चपलेच्या दुकानात मी का जाईन हॉटेलमध्येच येणार ना. जा हॉटेलला तिथं कशाला आलायस मग? मग हे हॉटेलच आहे ना. मला सांगशील हे हॉटेल आहे नाही. मला सांगशील हा 50 वर्ष काय लॉन्ड्री उघडून बसलो इथं इस्त्री मारतोय आम्ही बेन्या. जेव रे जेव जेव शानपणा करते. बिचारा रे का बिचारा अरे बापरे! अरे बापरे! अरे बापरे! अहो, गंधणी. मनातल्या मनात शिव्या घालते तू. हा मला काय कळत नाही वर. नाही घातलं मी का घालेन मनातलं मला तोंड कशाला हलावतोयस? अरे आता हे नाही होणार खाताना तोंड असं नाही होणार दात कशाला दिले त्यांनी. मला काय कळत नाही नाटक करते वाकडे तिकडे तोंड करते. मी देऊ का माझ्या शिव्या? अरे नाही जेव गप गुमान. हॅलो हा अरे तुझा आणि माझा काय संबंध आहे रे? तू नको सांगू मला तू नाही शिकवायचं. माझ्या भाल्याच तू नको सांगू बाबा मी बघून घेईन माझ्या भाल्याचं. तुझं काम तू कर. अरे त्या संत्याला तर घाऊ दे तावडी त्याच्या आईचं बघतोस त्याला मी आता. मी बघितलं मी कोर्टात जायचं कुठे जाय ठेव म्हणतोय ठेव म्हण. असं काहीतरी ज्ञान द्यायला. कसं असतं कशाला 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 आयुष्य लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी एवढंच सांगतो की तुमच्या घरी टेन्शन्स दिसत आहेत म्हणून तुमचा पारा चढलेला आहे. आय कॅन सी दॅट. पण आयुष्य असतं हे आपल्या हातात नसतं. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात विसरून जायचं असतात. हा, घरात काही वाद आहेत का मला सांगा. हो बायको मला मांडीव बसायला देत नाही तुझी. ये बाहेर मांडीव बसतो तुझी. एक बाहेर. अरे एक मिनिट काय बाहेर कसं मांडीव तुझ्या? अरे पण काय झालं मी प्लीज तुम्ही अरे मी जेवतोय. जेव गप. शानपणा करते. आयुष्य सुंदर असते छोट्या मोठ्या गोष्टी होतात कशाला करतेस रे? प्रत्येक येणारी बाईच का होते मला हे कळत नाही. मला खरंच मला तसं काही नाही म्हणत मी. जेव गप. घरात वाद असतील ना वाद तेवढंच विचारलं ना काय प्रॉब्लेम. वाद असतील तर वाद असतील सांगायचं. वाद असतील. कळतंय मला वाद आहेत तुमच्या घरात ते. विचारू नको उगाच डोकं खाऊ नको माझं. काही विचारायचं नाही घरातलं वादबीत काय. जेव गप गुमान आता. जेवतो लय बोलला आता तू. होय. काय केस आला. मग काय केसर यायला पाहिजे होतं होय.
केसर कशाला हवंय? केस 60 रुपयाच्या थाळीमध्ये काय केसर पाहिजे तुला? अरे तसं नाही, केस आला. केसावाली अख्खी बाई पाहिजे तुला? हा? अरे पण केस आला तर मी तक्रार केली का मला सांगा? मी केली का तक्रार? ठीक आहे, केस बरं, बरं. आला. ठीक आहे. हा? म्हण मला की मला केस गावलाय म्हणून. अरे गमत म्हण की एकदा. नाही नाही, मला तसं नाही की बोलून. अरे हे बघा दादा ना, तुझ्या मायला तुला सडकून काढतो बसा बघ. हे बघा दादा मी हा केस आला, मी तक्रार नाही केली, केस ठेवला. बघा इथे ठेव, मॅटर क्लोज. ओके, आय एम फाईन. ठेव इथंच ठेव आणि ठेव. होय. म्हणजे वारा आला की ते उडल इकडे तिकडे ह्याच्या त्याच्या ताटात जाईल, मग ती माझ्या नावानं बोंबलत बसतेली मग. हा वॉट वॉट बाहेर नेऊन टाक केस. उचल बेन्या. तिथल्या तिथं ठेवतोयस, मागं कुठं चाला? इकडे दरवाजा आहे, इकडे जागी बाहेर नेऊन टाकायचा. काय त्याच्या आईला आहे बापाने शिकवलंय का नाही माहिती नाही काय याला. का आपली भुका लागल्या ना, आलंय उठा इकडे जेवाय. बिचारा रुसला. बाई काय रुसलंय जोय? हा जावाय आहेस काय माझा? 51 रुपये नारळ ठेवू ताटाखाली तुझ्या. बेन्या मला बुलेट पाहिजे, मला फ्रीज पाहिजे, ना तुम्ही बोलावर चढणार नाही. आता तुमचा जावाई सुद्धा आता बाईच्या आवाजात बोलतो, कसं काय? याला अर्थ आहे का? काय? असं नाही ना, एकपात्रीचं एक मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला. म्हणजे अगदी पु ल देशपांड्यांपासून ते आत्ताच्या समया माय जेव 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 ग. आता तोंड उचकडलं का बघतोस तू आता माय. दत्तेव का डांडरे काय डांड कोण आहे रे आप्पा? हा? तुझ्या आईला आप्पा कोण आहे? सॉरी सॉरी काय झालं? का जेवण आहे आ? का टेस्ट आहे? काय आहे? काय झालं साहेब? काय झालं? काय झालं म्हणजे? काय झालं? काय चव नाही, काय नाही त्याला? मीठ कमी पडलंय का? कमी पडलंय? मीठ आहे त्याच्यात? आहे? मीठ आहे का त्याच्यात? नाही, मी आणतो मीठ घेऊन ए, येतो. हा घेऊन ये मी घेऊन लवकर. मीठ घेऊन हा येतो. सूर मगाशी काय दम मारायला गेला होता? बस झाले. बस. अरे का जेवण आहे? सॉरी सॉरी साहेब. मला सांग, आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो. सकाळी 7ची शिफ्टला जा, 9 वाजेपर्यंत काम कर, इकडे जा तिकडे जा. हे असं जेवण खायला का? मी बघतो ना काय झालंय ती, मी करतो चांगलं काहीतरी. चांगला सिनेमा कसा बनतो? कसा म्हणतो? कसा बनतो? तीच कसा म्हणतो? अरे चांगली स्टोरी असेल तर, चांगले कलाकार असतील तर, चांगलं म्युझिक असेल तर, चांगलं डान्सेस असतील तर, आणि मुख्य म्हणजे चांगला आशय असेल तर. तेवढा आहे तेवढा आहे. कसा? ये रे ये रे पैसा 3. कळलं? क्वालिटी पाहिजे रे, क्वालिटी पाहिजे. बघितलं का सिनेमा? बघितलं की हो, विषयच नाही. अरे विषय नसेल तर कशाला वेडे आहोत का आम्ही सिनेमा करायला? नाही तसं नाही. तो विषय नाही काय? नाही तसं नाही तसं नाही. सिनेमा यायचा आहे अजून. कुठे बघितलास तू? पिक्चर नाही बघितला म्हणजे मग? हे बघितलं ह्याच्यावर टेलर बघितला टेलर. टेलर? काय पॅन्ट शिवायला गेलो तुम्ही? आहे व. अरे ट्रेलर म्हणतात त्याला. तो ट असतो त्याच्या खाली, ट पडतो म्हणून लावलेलं नाहीये ते, टेकू म्हणून. ट्र एकत्र ट्र कसा आवाज येतो? कधी येतो? पॅन्ट फाटलं. हा, ट्रेलर म्हणतात त्याला. टेलर टेलर टेलर. कसा वाटला ट्रेलर? हा ट्रेलर म्हणजे मी एक नंबर विषयच नाही. अरे विषय नसताना सिनेमा काढायला वेडे होत का आम्ही? नाही तसं नाही. पद्धत आहे हो साहेब बोलायची आमची. तुला कळतंय का? आप्पाचा टप्पा पडलाय. मगाशी हा सूर का नव्हता? यायचं तुझ्या तुला जेवायचं नाही. भाग 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 निघते, भाग. वा 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 एकदम क्वालिटी परफॉर्मन्स. खूप मजा आली. थँक्यू दादा, तू सहभागी झालास या स्किट मध्ये. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा.
वा वा बहारदार. सम्याची मस्ती, सावत्याचं व्हेरिएशन आणि अंड्याला संधी असे 3 उद्देश होते. बहारदार. मला असं वाटतं की याच्यातले बोलका भाग जेवढा इंटरेस्टिंग होता त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा बोलणं होत नव्हतं तेव्हाचा भाग जास्त इंटरेस्टिंग होता. तुम्ही दोघांनी जे होल्ड केला होता सायलेन्स तो फार इंटरेस्टिंग होता. तो मला खूप आवडला. अंड्या ऑलवेज अ ट्रीट टू वॉच यू आनंद. थँक्यू. खूप दिवसांनी तुला लाईव्ह बघितलं आणि मजा आली. सई. सुरेख परफॉर्मन्स. सावत्या तुझ्या भाषेत इतकं काय काय लेयर्स आहेत ना जे इतके म्हणजे प्रत्येक वेळेला भिडतात आणि तू असा काय म्हणूया रॉ ऑनेस्ट ह्या सगळ्या गोष्टी ना अशा पोचतात. फार सुंदर परफॉर्म केलंस. मला तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली. सॅमी जे गरीबडं तोंड केलं होतंस तेव्हा आमची आतडी पिळवटून निघत होती. खरोखर फार मस्त. थँक्यू. आणि हा जो एक फायर क्रॅकर आला मध्ये त्यांनी फार मजा आली. आनंदाला खूप भारी. म्हणजे तू भारी आहेस हे महाराष्ट्राला अख्ख्या माहिती आहे. आम्ही बोलायला नको पण तुझ्यामुळे खूप बहार आली. मस्त. मंडळी, नाटक म्हणजे नवरसांचा आविष्कार. पण आता आपण एका नाटकात कलाकारांमधील असूयेचा आविष्कार पाहणार आहोत. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ये चला चला भावांनो, दुसरी बेल दिली आहे. चला चला प्रॉपर्टी जागेवर का बघा. पहिल्या अंकात भाला कोणतरी विसरून गेला होता आतमध्ये. ये बाबा, ये राऊत बाबा, किती वेळा तुला सांगू स्टेजवर चाय पिऊ नको. ते नाट्यगृहवाले आम्हाला विचारतात. जा आधी त्या विंगेत ठेवून जा. काढणार आहे का चहा? अरे ना, जा 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 विंगेत जा. हा आता विंग सुरू झाली. हा, जा. ए बाबा, ए बाबा, बाहेर ये विंगेतून बाहेर ये जरा. हा, या काय करतोय? अरे घुसून नाही राहिलं ना. अरे तालमीपासून प्रयत्न करतोयस. तुझी तलवार मॅनात घुसत नाही आणि तू पण रोल मध्ये घुसत नाही आहेस. अशा नाटक घुसवशील कुठेतरी. सेनापती आहेस ना रे. तोंडावर तसे भावान खुलाच वाटतोयस मी आलास. ए बाय, नाटकात राणी आहेस, पोरीचा आवाज लाव. नाटकात आहे ना. हा नाटकात आहे ना का. आणि ते कुठं आहे भांडू? कुठं आहे कसला बॉन्डो? डोक्यावरचा भांडू? कुठं आहे? या रामन कुठे आहे? कुठं आहे? बाय घे. सुरू कुठे? हा कुठं आहे? बाय घे. तू घेतलाय? ए मस्ती नकोय आता. दे परत. ए बाय थांब. तू घरी नकोय मला. थांब. एवढी धावपळ जरा नाटकात कर. प्रेक्षकांना पण बरा वाटेल आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पण बरा वाटेल. टियारा स्वतः आहे टियारा. हे घ्या, बाथरूम मध्ये ठेवून आली होतीस. मी ठेवला होता. तेच म्हटलं तू ठेवलं. मुळात तू काय खरोखरची राणी आहेस काय? बाथरूम मध्ये या भांडू घालून कोण जातं आधी? ओ ऐका ना, द्या ना. आधीच आपण ना प्रयोग लेट सुरू केलाय. तू काय मोबाईल वर वाक्य पाठवणार आहेस? ठेवतो. थर्ड बेल तर ते पाटणकर आलेले आहेत. बापरे. पाटणकर आलेत प्रयोगाला. झालं उचल तुझं. झालं. उद्याची हेडलाईन समीक्षणाची. आधीच बोंबा बोंब, त्यात उशीर. पण त्यांना ना तो पण नाटकवालाच आहे ना. ते समीक्षक आहेत. समीक्षक कसला क्लर्क होता. त्यांचे पेपरचे त्यांचे सगळे समीक्षक रिटायर झाले म्हणून याला जबरदस्ती केला समीक्षक. अरे बापरे ना. अरे नाही काय ना झाला. स्वतः एक नाटक करायचं नाही आणि मोठे आमच्या नाटकावर ताशेर उडवत आणि काय बसायचे. करतात ते समीक्षण म्हणून? ओंकार शामदादा, अरे तू काय तयार नाही आला अजून? नाही होतोय. मग कोणाला तरी भेटायला आणलंय. कोणाला? मैत्रीण आहे. कोण रे? कोण रे? माझी मैत्रीण आली आहे प्रयोगाला. रुही आली आहे. ओ B17. सीट नंबर B17 बसलीस ना. ए रो मध्ये तरी बसवायचं. जवळून बघता आलं असतं हिला नाटक. नाही ती बसली आहे. तुला दिसतंय ना व्यवस्थित? दिसतंय ना. नाटक बघायला. याची मैत्रीण आहेस हो. का? वा 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 असं म्हणायचंय त्याला. वा वा गंमत काय गंमत. करतोय ग एवढं माझी किती अशीच करते? मस्करी करत असतात. नाही पण छान आहे. म्हणजे छान दिसतंय मला सगळं. थँक्यू तुम्ही खूप छान करताय सगळे. थँक्यू थँक्यू. आम्हाला पण बघतेस? फक्त मित्रालाच बघतेस?
नाही तो कुठे आहे पहिल्या अंकात एवढा दोनदा जी महाराज म्हणून गेला ना तो. हा एकदा आवाज येतो ना विंगेतनं. पण माझं आहे दुसऱ्या अंकात माझं खूप आहे माझं दुसऱ्या अंकात. मी बराच वेळ बोलतो म्हणजे काय हा लीड आहे दुसऱ्या अंकाचा? नाही 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 काय नाही काय पहिल्या अंकात तुम्हाला बघितलं असेल कारण की मी लीड आहे. दुसऱ्या अंकात तू ह्याला बघणार कारण हा लीड आहे. तू B17 वर बस, A5 वर बस, नाही W54 वर बस. हा उपयोग काय बाबा काय भावकीची बैठक लावली आहे. दुसरा अंक करायचं काय? चला लवकर पटापट. हा पोरी घेऊन येतो सतत, आम्ही काय करू? ए बाबा तू बाबा रिप्लेसमेंट आणलीस की काय? आणि तुझी रिप्लेसमेंट ही कशी करणार? हिला कोण दाढे मिशी लावील? चिवलकर रिप्लेसमेंट नाहीये, मैत्रीण आहे त्याची. मैत्रीण आहे. जवळची मैत्रीण आहे हो. मैत्रीण आणली काय? ए बाबा पास आयशीसाठी घेतलास ना तू? नाही आई येणार होती पण मग आई मठात गेली तर मग पास असाच होता तर मी म्हटलं राहू दे आता मिळाला ना पास. काय कुठला होता? B17 हिला दिला. B17 हा जा पुरी समोर टाल्या बिला वाजव. मस्त वाटतंय ना? जा चला सुरू करूया. हा आई रुही प्रयोगानंतर भेट मला तुझा अभिप्राय हवाय. हो हो पहिला अभिप्राय मला दे. हो शिवलकर हिला सोडून येऊ पटकन. हा जा सोडून ये, जा. हे भाऊ इकडे. पोरगी चांगली आहे. ती टिकव. काय? मागच्या वेळेचं माहिती आहे मला. ती खोटं बोलायची आठ आहे माझ्या. जा आता जा. शिवलकर हे घ्या ठेवा. बाय ह्याला काय जिंदगी आली आहे बघा. हे अशांना ना चांगल्या पोरी मिळतात. असं काय पटवलं असेल ना ह्याला? ओ तुम्ही बाय ना चतरा कावळा. काय तुला काय हे चाबरे धंदे करायचे असतात रे? चाबरे मग चाबरे जगातल्या सगळ्या माद्या काय तुलाच मिळायला पाहिजे का? अरे ओ तुझं काय रे? अरे काय आहे आपलं काय असणार आहे? आपलं नाही तुझं मला नको घेऊ तुझ्यात. आपलं म्हणे मी स्वतःला आदरार्थी बहुवचनाने संबोधतोय. बाय ना जसा मदनाचा पुतळाच आहे तू. लाईन मार्या लाईन मारे मग लाईन मारे. हो चल काय नाही रे ही ना पोरगी की चांगल्या झाडावर नाही असली माकडच बसतात. हा म्हणा टाइमपास करूया काय जरा? म्हणजे मजा करूया म्हणजे एक मिनिट काय म्हणजे? जरा खेचूया ना त्याची. प्रयोगात हा, मग आलं नको, प्रयोगात नको. अगं नको प्रयोग. तूच सांगतेस ना आपण प्रयोग का म्हणतो नाटकाला. रोज नवीन काहीतरी करायचं असतं वगैरे. हा ना. मी सांगतोय ते ऐका. बाबानो बेल देतोय रे. द्या. हा, चला कळलंय का? मला भीती वाटते. करा ना रे. अरे डेंजर आहे रे डेंजर. डेंजर काय नाही. करा अरे सुदूर बुदूर होऊन जाईल रे. ऐ. ए हडकरा सोड रे बाबा. होय चला. सेनापती जी महाराज. यात तुम्हाला काही गौड बंगाल तर दिसत नाही? दिसतंय महाराज. नुकताच तुम्ही दिग्विजय काय संपादन करता आणि त्याच वेळी शेजारील राज्याचे राजे अमरसिंह तुमच्या सत्काराचं त्यांच्या राज्यात आयोजन करतायत आणि सोबत एक अटही टाकताय की येताना सोबत आपलं 3 अक्षोहिणी सैन्यही घेऊन यावं. महाराज मला ही अट फार विचित्र वाटत आहे. राणी सरकार ही अट नाही हा कट आहे, कपट आहे, कारस्थान आहे असा आम्हाला दाट संशय येतोय. आम्हालाही असाच संशय येतोय सेनापती. पण काळजी नसावी. आम्ही आपला विश्वासू गुप्तहेर चक्षु सेन याला त्या राज्यात पाठवलेला आहे. तो येईल, तो आपल्याला माहिती देईल, मग आपण पुढे ठरवू काय कारवाई करायची. अरे सोडा मला माझ्या राजाला भेटू द्या. कोण आहे तिकडे? अरे सोडा रे. अरे सोडा मला. कोण आहेस तो? हल्लास तर तुझी खांडोळी करेन. थांबा सेनापती. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला गुप्तहेर चक्षु सेन आहे. हे चक्षुसेन आहेत. अद्भुत, अद्वितीय. महाराज आम्ही यांना ओळखलंच नाही. मी देखील ओळखले नाही. किती बेमालूम वेषांतर केलेले आहे तुम्ही. आणि मीच काय, तुमची प्रेयसी जरी आता तुमच्या समोर आली तर तीही तुम्हाला ओळखू शकणार नाही. चक्षुसेन सांगा काय माहिती घेऊन आला तुम्ही? महाराज, मुजरा महाराज,
सांगा चक्षु. महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शेजारच्या शत्रू राज्यात गेलो होतो. महाराज तिथे मला एक फकीर भेटला आणि त्यांनी तुम्हाला मदत केली, बरोबर? होय महाराज, पण अक्षरशः तिथल्या चारी बाजूंनी तुम्हाला शत्रूंनी घेरलं होतं. होय महाराज. तुमच्या डोळ्यासमोर तुमचा मृत्यू होता. होय महाराज. शत्रूची तलवार तुमच्या मानेवर होती. तुम्ही डोळे बंद केले, तुम्ही देवाचा धावा केलात आणि तिकडनं पळ काढलात, बरोबर की नाही चक्षुसेन? हो महाराज. पण महाराज, राजा अमरसिंह यांनी आमच्यावर हल्ला करायचा कट केलेला आहे, हेच बोलणार होतात ना तुम्ही चक्षुसेन? घेऊ दे रे. ऐक ऐक माझं वाक्य मला महाराज महाराज. महाराज महाराज महाराज, राजा अमरसिंह हा वरवर दाखवतोय की तो आनंदी आहे, पण तो आतून आतल्या आत कटकारस्थानी आहे, हेच सांगणार होतात ना तुम्ही? त्यांनी आपल्या सैन्याला त्यांच्या राज्यात बोलवून मागून आपल्या राज्यात तो हल्ला करणार आहे, हे सांगणार होतात ना तुम्ही चक्षुसेन? महाराज मी सांगू? नका सांगू. एक राजा त्याच्या सैनिकाच्या मनातलं ओळखतो चक्षुसेन. तुम्ही जेव्हा आला तेव्हा तुमची तगमग, तुमचे डोळे, तुमचा चेहरा आम्हाला हेच सांगत होता की महाराज हे झालंय, हे झालंय, हे झालंय, हे झालंय आणि हे झालंच आहे, हो की नाही? वा वा पिपी वा. सेनापती अमरसिंह, राजा शत्रूने हल्ल्यासाठी चक्राकार व्यूहरचना तयार केलेली आहे आणि त्यासाठी आपलं सैन्य पुरेसं तयार नाहीये हे तुमच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतंय. हो महाराज. महाराज नाही, मी सेनापती आहे. हो सेनापती महाराज. आणि जो सेनापती गुप्तहेराच्या डोळ्यातलं वाचू शकत नाही तो सेनापती कसला? गुप्तहेराला बोलायचंच नाही तर गुप्तहेर कशाला? राणे सरकार. महाराणी महाराणी महाराणी, हल्ला अटळ आहे. पण आपण आपल्या राज्यातील बालक आणि महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची सोय करावी, हेच म्हणायचंय ना तुम्हाला चक्षुसेन? तुम्ही राजमाता आहात. तुम्ही आई आहात, हेच म्हणायचंय तुम्हाला. तुमचे डोळ्यात स्पष्ट दिसतंय. आणि एक महाराणी गुप्तहेरेच्या डोळे वाचू शकत नसेल तर ती महाराणी कसली? वा. मग आता आता काही नाही चक्षुसेन. खूप दमला असाल तुम्ही. नाही महाराज. नाही नाही, दमला आहात तुम्ही. जा, आराम करा. नाही नाही महाराज, अजून एक पान बाकी आहे. हे पान तुम्ही खा, कारण युद्धाला जायच्या आधी ह्या असल्या गोष्टी उचित नाहीत. महाराज एक वाक्य तरी बोलू द्या. नको, या तुम्ही आराम करा. महाराज. या नको महाराज. या महाराज नाही या. महाराज. आम्हाला सगळं कळतं आहे. महाराज, राज्यावर संकट आहे महाराज. एवढंही संकट आलेलं नाहीये. महाराज या महाराज या. महाराज. सेनापती, जी महाराज. हे असले गुप्तहेर सापडणं भाग्याचंच. अहो भाग्याचं. तेव्हा तो फोन चिवलकर. काय झाला काय? मला वाक्य नाही घेऊ दिलं आतमध्ये एक पण. अरे बघतोय मी, ते सिनियर आहेत, ते असे तर बेकार आहेत ते. तुला काय वाटलं तुझ्या आधीचा पोर का सोडून गेला? एकदा ते एंट्री पण घ्यायला दिली नव्हती. मग माझी काय चूक आहे ह्याच्यात? अरे बाबा तुझी चूक ही आहे, तू स्ट्रगलर असून पण चिकनी पोरगी पटवली. म्हणजे आणि त्याच्यापेक्षा मोठी चूक ही आहे, इंटरव्हल मध्ये यांची ओळख करून घेऊन दिली. अरे बाबा इकडे ऐक ऐक, शिवलकराचा एक एक्सपिरियन्स आहे मी. आपली शैली किती पण लांब शिंगाची असेल तरी लांडग्यांसमोर आणायची नाही, समजला? आता मी काय करू? काय करू का, आपला मुलुंडचा प्रयोग आहे ना, तेव्हा तिला घेऊन ये, मी पास देतो तुला. जा. असली डोंबलाची येते ती. पहिल्या अंकातच चिडली होती, मला म्हणाली 2च एंट्री आहेत ते पण जी महाराज जी महाराज. कशाला थांबू मी असं म्हणत होती. तिला कसं बसं थांबवलंय मी. तिला सांगितलं दुसऱ्या अंकात माझे खूप वाक्य आहेत. एक पान अख्खं ते बोलले आणि एक पान स्किप केलंय माझं. एक काम कर, आता तुझा संपलाय ना सगळा, हा. कॉस्ट्युम बदल आणि B18 रिकाम आहे, तिच्या बाजूला बस आणि नाटक एकदा समोरून पण बघ.
काढा. हा. महाराज सध्याची परिस्थिती बघता मला असं वाटतं की आपण राजा अमरसिंहांनी दिलेलं आमंत्रण नाकारायला हवं महाराज. आमंत्रण आपण नाकारायला हवं महाराज. हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला सेनापती. चक्षुसेन पण आम्हाला हे बोलायचंय. चक्षुसेन तुम्ही यावं. मला कळलेलं आहे सेनापती. ज्या गुप्तहेराला आपल्या सेनापतीच्या डोळ्यात काय लिहिलं हे वाचता येत नाही तो गुप्तहेर कसला. महाराज बाण उलटा घुसतोय. आमच्या ते लक्षात आलेलं आहे सेनापती. महाराजांचा परत विजय असो. चक्षुसेन, आम्ही तुम्हाला आराम करायला पाठवलं होतं, तुम्ही इथे काय करताय? नाही महाराज, राज्यावर संकट आलेलं असताना राज्याचा गुप्तहेर आराम करणं. आम्ही मगाशी सांगितलं एवढंही संकट आलेलं नाहीये, तुम्ही आराम करू शकता. नाही महाराज. मला कोण आहे रे तिकडे? कोण नाही तिकडे. नाटकात 4 पात्र आहेत सगळी इकडे. महाराज, शिपाई शिवलकर, लवकरात लवकर दरबारात या. जीव प्यारा असेल तर या. आता कुणीही येणार नाही. राज्यावर आलेलं हे संकट महाराज मी चक्षुसेन तुमचा गुप्तहेर परतवून लावेल. काळजी करू नका महाराज. महाराज तुम्ही थंड घ्या. अरे ह्याचं नाव चक्षुसेन, हा थंड घ्या बोलतोय. ये बाबा ये. आत ये रे ये. आत ये रे पैसा 3 पाकिटं देतो. मला मागच्या प्रयोगालाच कळलेला आहे. झाला पैसा यांचा खोटा. मी नाही येणार बाहेर. आज या राज्याचं संकट मी परतवून लावणार आणि मगच जाणार. चक्षु महाराज, मला तुमची घालमेल कळते. तुमच्या मनातली गदगद कळतीये महाराज. मला हे कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. नाही. तुम्ही आता राज्याला संबोधून हेच म्हणणार होतात ना. हे भूमिपुत्रांनो, हे मायभूमीच्या वीरवत्सांनो, हा बाळ काळ झालेला आहे. शत्रूच्या पावलांनी वाऱ्यावरती ठसा उमटवलेला आहे. पण काळजी करू नका. काळोख झिडकारून कापून टाकेल. काळोख झिडकारून उगवणारा सूर्य हा नेहमी शूरवीरांच्या छातीवर जन्म घेत असतो. शत्रू येतोय. हो शत्रू येतोय. हो शत्रू येतोय. तहेर त्याला सेलोटेप लावली नाही मागे व्हा. शत्रू येतोय पण काळजी करू नका. ही लढाई आपण लढायलाच हवी. कारण आता जर आपण मागे हटलो तर आपल्या लेकी बाळींचे आक्रोश आपली पाठ कधीच सोडणार नाहीत. आपण लढायला हवं. मी लढेन. मी एकटा लढेन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, माझ्या अंतापर्यंत. कारण माझ्यासोबत माझ्या पाठीशी आहे माझी जिवंत जागृत तेजस्विनी पंडित. तेजस्वी प्रजा. आणि म्हणूनच या मातृभूमीचे ऋण फेडायला उठा. मागे व्हा. तुम्ही पुढे या. उठा. रणांगणी चला. शस्त्र उचला आणि माझ्या मागून म्हणा जयती मातृभूमी. महाराज, माझा अख्खा सोलो घेतला तुम्ही. मी काय म्हणते महाराज. नको हे युद्ध नको. हेच म्हणायचंय ना महाराणी तुम्हाला. नको हे युद्ध नको. तलवारीचा जन्म हा रक्त ओकण्यासाठी झालेला असतो. तलवारीचा जन्म हा रक्त ओकण्यासाठी झालेला असतो. महाराज, राजा, युद्ध नको. नाही करत मी. मला दिसत आहेत 4ही बाजूने वाहणारे रक्तांचे पाठ. मला दिसत आहेत अनाथ बालकांचे, विधवा स्त्रियांचे आक्रोश. नाही राजा नाही. मागे फिर. युद्ध करू नकोस राजा. युद्ध करू नकोस. आज तू युद्धातनं माघार घेतलीस तर देशोदेशीचे राजे तुला शिव्या घालतील. पण राजा, तुझी प्रजा तुझे गुणगान गाईल. म्हणून सांगतीये राजा,
कधी कधी हरणही जिंकणं असतं राजा. मागे फिर राजा, मागे फिर, मागे फिर राजा, मागे फिर. पाटणकर आले तुगाच वाट लावू नको. पाटणकर आले. आज हे देखील राज्यातून काही प्रजाचे लोक आलेले आहेत. माझे B17 सेनापती, सेनापती काहीतरी करा. काही करू शकत नाही हे सेनापती. अरे काय डॉमलाचा सेनापती आहे. क्लायमॅक्सला याच्या सगळ्या आयडिया फ्लॉप जातात. आयडिया महाराज याने एंड फोडला. एंड नाही, मला तुम्हाला फोडायचंय महाराज. एक तुम्ही मिनिट एवढे इंग्रजी शब्द कुठून शिकला आहात? सांगतो महाराज, सांगतो. पण तत्पूर्वी हा सेनापती मेला पाहिजे. एक मिनिट. सेनापती तुम्ही चिलखत घातलंय, विसरला का? इकडून मारले आणि तलवार घोसल्यावर काय याव याव करू का मी? मेले मेले गावकऱ्यांनो, सेनापती मेले. जाळा चिता पेटवा. नाही नाही, मी काय म्हणते, आपण यांना डॉक्टर आले. डॉक्टर, हा कुठला बरं शब्द? महाराणी, डॉक्टर हा कुठला बरं शब्द आहे? हॅलो हॅलो हॅलो. पोर्तुगीज, डच, आंग्ल देशातनं काही वेस्ट इंडियन आलेले आहेत. खरं आता वैदूंची गरज होती. मी वैदू आहे सा. आमचा एक पेशंट हरवला आहे सा. हा तर नाही तो. अरे तर नाही. अरे चा पेशंट गावला आहे सा. पूर्वा. नाही 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 राजा, जर हे खरंच वैदू असतील तर मला यांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एका जिवंत धडधाकट माणसाला घेऊन जाल की एका सन्न अवस्थेत पडलेल्या माणसाला घेऊन जाल? याला घेऊन जाय. वा वा वा, कर्तव्यदक्ष डॉक्टर साठी जोरदार टाळ्या. वैदू, 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 कुठे नेत, कुठे नेत, कुठे जात? महाराज, तुमच्या मनातले सर्व मी ओळखलेले आहे. नाही, नको, या राज्यावरचं संकट हा चक्षू परतवून लावेल महाराज. नको. काळजी नको महाराज. निघा चला. महाराज चला या. महाराज जा. चला आउट महाराज, आउट. चला चला महाराज चला. राणी सरकार, राणी सरकार चला आउट. चल चल आउट आउट आउट. अशा प्रकारे युद्ध न करता राजाने माघार घेतली, प्रजा बचावली आणि नाटक पूर्ण झालं. याला पुढचा प्रयोग करायला देतो काय बघ मी? नाही करायचा आम्हाला पुढचा प्रयोग. नाही करणार. आज रंगमंचावर इतकी वाक्य घेतल्यानंतर मला वाघासारखं वाटतंय आणि माझी वाघ गर्जना B17 पर्यंत, माझ्या रयतेपर्यंत पोहोचलेली आहे. जयती जयती, करतन दे जयती जयती. मातृभूमी, मातृभूमी, मातृभूमी मारलं पाहिजे. तुम्ही कशाला माझी वाक्य केली? तू कशाला हे केलंस? तू कशाला केलं? तू खरंच, तू लीड आहेस खरंच. तू किती भारी केलंस पृथ्वी, तू किती भारी केलंस. मला खूप आवडलं. मी आजच आईला सांगणार आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू खरंच नाटकात लीड करतोस. करतो नाही, करत होतो. म्हणजे सोडलं नाटक आत्ता. का? अरे नट सलामत तो नाटक 50. काळजी करू नकोस रुही, मी अमय खोपकरांच्या नाटकात काम करेन. ते मला खूप चांगलं ओळखतात. आज त्यांनी मला मटण खायला बोलवलं होतं. पण मग तू येरे रे पैसा 3 मध्ये का नाहीये? नको काळजी करूस. त्यांची प्रगती पाहता 4, 5, 6, 10 सगळ्यात मी असेन. चल 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 तर आपण आजच आईला सांगूया, पटकन लग्न करूया आणि मग येरे रे पैसा 3चा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जाऊया. तुझे हनीमूनचे प्लॅनिंग आवडतात मला. चल चल. खूप भारी केलं. मंडळी, एक इन्स्पेक्टर विसरलाय आपल्या बायकोचा वाढदिवस. चला बघूया त्याला त्याची काय शिक्षा मिळते ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. अरे पण नेहमी धक्का करतो. नाही काय
याला काय अर्थ आहे नीट खेळायचा खेळ नाही तर गेम ठीक आहे हा. त्या टायमाला फसवलंच हा. कावला उड चिमणी उड अस्वल उड अस्वल उडतं कधी वासाड्या उडतं अस्वल उडत नाही नाही अरे मग ते झाडावर कसं दिसतं आपल्याला असं चढत चढत जाता उडल कसा अस्वल म्हणजे काहीतरी या झाडावरून त्या झाडावर नाही उडत चढत असत नाही वासाड्या अस्वल उडतं काही कधी मला वाटलं आपलं म्हणून हा चल हा बघ तुला एक कटिंग लागू झाली हा? हा, एक ठीक कटिंग आहे, ठीक आहे, पाजायची. देतो, चल, देतो, हा, चल चल. तू आता हा. कावला उड कोकिला उड समीर चौगले उड काय चाललंय इथे काय? काय चाललंय लक्ष कुठे आहे तुमचं हा, लक्ष आहे सर माझं आता हा कदम बोलला समीर चौगुले तेव्हा मी उड बोललो अरे उड काय उडत काय समीर चौगले उडतो काय हल्ली जाम उडतो माहिती नाही कोणाच्या जीवावर उडतो काय माहिती कधी पण विचार त्याला आज सिंगापूर उद्या दुबई फक्त घरी धैसरला जातो ना तर ब्रिज खालनं जातो काय बोलताय तुम्हाला कळतंय तेच बोलतोय एक नंबर फालतूगिरी चालली वाचाऱ्याची कधीपासून बोलतोय हा गेम मला अजिबात आवडत नाही पण वेगळा गेम खेळूया मी त्याला बोललो आम्ही म्हणतोय तो गेम खेळूया कोणाची काठी किती मोठी आहे ते आपण खेळ खेळूया ना हा काय खेळ आहे का हे? कुठला कुठला गेम खेळायचा कोणाची काठी किती मोठी आहे ते खेळ खेळूया जागेवर या कोणाची काठी किती मोठी आता आठवलं सलाम मारायचं सॅल्यूट मारायचं आम्ही खेळ हे काय आहे हा? काय झालं? त्या परबांगडे चोरी झाली अहो. तुम्हाला मी इन्व्हेस्टिगेशन करायला पाठवलेलं पुराव्याची फाईलच नाही याच्यात नाही काय झालं मी ते माझ्या मोबाईलची ना बॅटरी ना बंद झाली ते म्हणजे काही झाली संपली हो ते मी हे बघत होतो पॉडकास्ट काय म्हणतात ना ते बघत होतो आणि ह्यांची मेमरी फुल झालेली स्टोरेज पॅक कुठं कुठं काय शूटिंग करतात तर देवाला माहिती तर त्या दिवशी काय झालं परवाच्या मोबाईलवर मी सगळं रेकॉर्डिंग केलं खरं सांगू काय ते मी आणायला विसरलो साहेब आय एम सॉरी मला कळतंय का हो? अहो परबांगडे चोरी झाली आपला डाऊट त्यांच्यावरच आहे त्याच्या विरुद्धचा पुरावा त्याच्याच मोबाईल मध्ये शूट केला तुम्ही चुकून म्हणजे मोबाईल काय करू मी तुम्हाला दोघांचं कळत नाहीये प्रमोशन करा साहेब बसा रिटायर व्हायला आला दोघं इथे एक्सपिरियन्स शून्य अहो, पोलीस कसे पाहिजे आरोपी पुरावा एका नजरेत आपण असं शार्पली इथे फिट केला पाहिजे खरंय. याला म्हणतात कर्तव्य दक्षता हा. पोलीस म्हणजे काय काय? आम्हाला बोलतोय ना थांबा. येणार आहे पुढचं वाक्य पोलीस म्हणजे कर्तव्य तत्पर कधीही न विसरणारा ओ साहेब मला विसरताय तुम्ही साहेब मगापासून बसलो जाऊ दे ना काय बँकेत कस्टमर म्हणून उभा ठेवलाय तुला असा आवडवा हा पाकिट मारलंयस पाकिट असता काय हो हसत तोंड तुमचंच पाकिट मारताना पकडलंय त्याला माझं पाकीट मारलंय. आता आता कळतंय तुम्हाला मला माहितच नाही आता रिॲक्ट कराल त्याच्यावर ओ ओ ओ साहेब मी पाकिट मारलंच नव्हतं साहेब पाकिट मारलं नव्हतं मग किसा खोल किती बघायला हात घातलेलास नाही साहेब मी खिसा कापला होता पण पाकिट नव्हतं त्याच्यात साहेब मग काय 2 बटाटा भजी टिश्यू मध्ये बांधून ठेवले होते आता मला सांगा 2 बटाटा भजीसाठी कोणती केस करता येईल ना साहेब बरं ते चपटे झाले होते भजी बसून बसून खाण्याचे पण लायकीचे नव्हते आजच्या खिशात ठेवलंच पाहिजे तू काय वासाडी पडली कदम काय करू तुमचं मी काय मला खरंच एक कुठल्या वशिलावर झालात पोलीस भरती कळत नाही कमाल छानपणा करू नको बरोबर बोलतायत ते एक नंबर ते पितृपक्ष आहेत माहिती आहे? पितृपक्ष नाही कर्तव्य दक्ष पितृपक्ष कुठला काढला कळत नाही काय कर्तव्य आहेत ना काय तर आहेत साहेब म्हणजे आहेत एक नंबर तुला सांगतो आजपर्यंत असं साहेब मी कधीच बघितलेलं नाही आहे देव करो आणि तुमचा मेंदू मला मिलो साहेब मला का नको मला पण पाहिजे त्यांचा मेंदू मला पाहिजे ना. मला पाहिजे मी मेंदू. पहिल्यांदा मी पहिलं मागितलं बोललो. मला मेंदू पाहिजे हा. मला मेंदू पाहिजे तर माझा मेंदू काय क्रेडिट कार्ड आहे भांडता येते तुमच्याकडे आहेत मेंदू तुमचे वापरा ना त्याला गंज चढला तो कधी वापरणार आमच्याकडे मेंदू आहे हाय म्हणजे हे अरण्या काय? आपल्याकडे मेंदू आहे अरे पण आपलं कोण आपल्याला वापरला पाहिजे अरे हो ना वापरू आपण पण आपलं कोण बोलत नाही तर कसं वापरायचं मग कोणी अरे ए आज साहेब बोलले ना वापरा मग वापरायला नको मेंदू हा, मग ठीक. आज वापरतो साहेब काय मेंदू वापरतो असे पोलीस भरती झालं मला खरंच कळत नाही कुठल्या पोलीस स्टेशनला माझी बदली झाली ना तेच कळत नाहीये हो ते ते आहे आलाय नुसता नमस्कार 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 रसिका हॅलो महिला नागरिक मॅडम कॅन यू आय हेल्प मी आय एम द सिनियर हलवदार दिस इज द हलवदार मोरे हलवदार
बोलू द्या मॅडम. काय आहे ह्याच्यासाठी ना मुली आहेत ना पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या आहे बऱ्या. त्या दिवशी आम्हाला कदमांचं ना इंग्लिश ऐकता येतं काय बरोबर ना? रिअली मग तर मी ओळख करून देते. नमस्कार, नमस्कार. मी रसिका हा. आणि आज माझा वाढदिवस आहे. अरे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Thank you. वाढदिवसाच्या जाम भारी शुभेच्छा. Thank you. मारडी व्हाट हॅपी बर्थडे. अरे काय काय आहे? वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. वा वा मॅडम हॅपी बर्थडे. वा वा. थँक्स. वा वा. कसं आहे ना, माझा वाढदिवस आहे त्यामुळे मला माझा वाढदिवस पोलीस बांधवांसोबत सेलिब्रेट करायचा होता, म्हणून मी खास इथे तुम्हाला भेटायला आले. अरे वा 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 वा. याला म्हणतात खरे नागरिक. सुजाण नागरिक पाहिजे. सुजान बरोबर. हा, अरे बरोबर ओळखलाय. बरोबर ओळखलाय. हा हा. तुम्ही केक आणला वाय? केक हा? अर्थात का नाही. हे बघ, वा वा वा. मी माझा बर्थडे इथे तुमच्यासोबत सेलिब्रेट केला तर चालेल ना? हरकत नाही अहो ना तुमची? का नाही चालणार? काय झालं? चालेल चालेल. काय साहेब चालेल ना? मी अच्छा साहेब गात आहेत जरा हे दे रे. ऐक ना, तू घरी चल. मी म्हणजे आपण घरी जाऊन आता काही प्रॉब्लेम आहे मोरे? हा? कदम, माझा बर्थडे मला इथे पोलीस बांधवांसोबत सेलिब्रेट करायचा आहे. तुमच्या सरांना काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे म्हणजे नाही हरकत नसेल, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर बाई मी जाते मग परत. साहेब कशाला फालतू केक आणले त्यांनी ना. अरे केक किती दिवसांनी आणले आपण सगळे कापू खाऊ तोडा सगळ्यांच्या पोटात आहे. आम्हाला बरं वाटत. कसं नाही तुला चालेल? मला चालेल. तुला चालेल? मला चालेल. बघा मेजॉरिटी आमची सगळ्यांची. तुम्ही कापा. कदम थांबा जरा थांबा काय झालं? जरा थांबा. काय रसिका ऐक ना, म्हणजे माझ्या शपथ लक्षात होतं मी हे करणारच होतो. साहेब एक रसिका मी येणारच होतो. एक मिनिट. तुम्ही मॅडमला ओळखता? बायको आहे माझी. कशाला? ही तुमची बायको आहे? सॉरी. पहिल्यांदाच आमच्या या पोलीस स्टेशन मध्ये महिला नागरिक मॅडम वहिनी काय मरता जीव जाईल ना. कशाला महिला नागरिक एक बोला ना काहीतरी. हा तर तुम्ही वहिनी आमच्या पोलीस स्टेशन बद्दल आल्याबद्दल आम्हाला जाम भारी वाटलंय. जा तुला सोडला. ओके बसतो काय? बस इकडे. काय हो खुश झालं म्हणून सोडाल त्याला? कदम मोरे काय होतंय? काय सोडायला निघाले होते. त्रास होतोय का कोणाला? मी इथे बर्थडे सेलिब्रेट करायला आले म्हणून त्रास होतोय. ऐक हे बघा, कदम मोरे आणि तुम्ही कोण? पाकिट मारतात तू. पाकिटवर दत्तू माझा बर्थडे सेलिब्रेट करायला तयार आहेत. ऐक मी माझा केक घेऊन आले. तर अगं नाही, मी मला मी काही- तेच सांगतोय आपण जाणारच होतो. मी तुला आता पिकअपच करणार मोरे. ते MH रेस्टॉरंट आहे ना, तिथे रिझर्वेशन करा पटकन, आपण डिनरला जातो. एक्सक्यूज मी, तुम्ही कसलं प्लॅनिंग करताय? कुठे जायचं काय प्लॅनिंग? मी माझा बर्थडे सेलिब्रेट करायला इथे आले. ऐक ना रसिका, तुम्ही मला तुमच्या बायको बद्दल काय सांगताय मला? ऐक ना रसिका, मला माहितीये तू हे टोमण्यात बोलतेस. मग आपण करूया ना. मी टोमणा नाही, मी- वाटतोय का तुला? आय मीन तुम्हाला? नाही मी जस्ट पोलीस बांधवांबरोबर माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आले. टोमणा असं मध्ये मध्ये काय येताय तुम्ही? मला माझा बर्थडे सेलिब्रेट करू द्या ना प्लीज. अगं पण ठीक आहे, विसरतात नाही. अरे विसरलात तुम्ही? सांगा विसरलात तर बायकोचा वाढदिवस. तुम्ही नाही कधी विसरत? मी तुमच्या बायकोचा वाढदिवस सांगा. माझ्या बायकोचा वाढदिवस 12 डिसेंबर. पूर्ण थंडीचा महिना. बुधवार होता. बुधवार त्या दिवशी बरोबर सकाळी 6:30 वाजता राधाबाईंना ऍडमिट केलं होतं. राधाबाई कोण? माझी सासूबाई, स्वर्गीय सासूबाई. त्यांना ऍडमिट केलं. बरोबर 8:30 वाजता त्यांना कन्यारत्न झालं. ती माझी बायको मोनालिसा. तुमच्या बायकोचं नाव मोनालिसा आहे? म्हणजे काय? काय म्हणजे काय? गरीब माणसाच्या बायकोचं नाव मोनालिसा असू शकत नाही. खरं म्हणजे तिचं नाव मंदाबाई होतं, पण मी मोनालिसा केलेलं आहे. पण का का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यांची बायको आहे, त्यांच्या बायकोचं नाव काय असावं तुम्ही काय ठरवणार? त्यांनी त्यांचं ठरवलं, तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कशाला प्रॉब्लेम पाहिजे? आणि बघा काय आहे, तिचा कुठं जन्म झाला, कधी झाला, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. कळलं ना तुम्हाला? पण का त्यांनी किती एफर्ट्स घेतलेत बघा त्यांच्या बायकोचा बर्थडे लक्षात ठेवण्यासाठी.
तुम्हाला साधी तारीख लक्षात ठेवायला एवढा घाम सुटलाय, वार आणि वेळ लक्षात ठेवायला तर म्हणजे हा सोडूनच द्याल सगळं. आंघोळच करावी लागेल त्यांना. हो ना. हे बघा असं नाहीये, एखाद्याच्या बाबतीत होतं. तुम्हाला लक्षात आहे तुमच्या बायकोचा वाढदिवस? मॅडम हा लक्षात या बघा, गोंधूनच घेतली मी तारीख. टॅटू केला तुम्ही? हा ए माकडा, उलटी लिहिली असती. मग मी ती आरशात बघतो ना अशी. रस काय 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 माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपण एक काम करूया, मी पटकन फ्लाईटची तिकीट बुक करतो, आपण गोव्याला जाऊया. आठवडाभर सुट्टी टाकतो, गोवा फुल एन्जॉय करूया. तुला पाहिजे तेवढी शॉपिंग कर. त्यापेक्षा वाढदिवस लक्षात ठेवणं सोपं होतं नाही का? बरोबर करेक्ट. Excuse me. थांब रे बाबा, नंतर ये जा. सर 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 प्रसाद खांडेकर सरांनी त्यांची वाईफ रसिका मॅडम साठी हा केक मागवलाय. मी केक मागवलाय? हा केक तू मागवलास? मी केक मागवलाय? केक मागवलास? मी केक मागवलाय? अरे अरे ए बाळा, बघ मी मागवलाय केक. मग जस्ट मी हे बघ, आम्ही सगळे मिळून प्रँक करत होतो, लक्षात होता. काय बोलू नका आता, गप्प बसा. सगळं झालं शांत बसा आता. अरे लगेच इथे केक कापूया लगेच. नाही, वाढदिवस साजरा सरकारी वास्तू आहे, सरकारी वास्तूत खासगी समारंभ करायचे नाही. हो पण मला मी उद्या घरात घेऊन येतो. एक काम कर रसिका, वरची आपण घरी जाऊन दोघं गाबे आपण दोघं मिळून सेलिब्रेट करूया. तू गाडीत बस, मी 2 मिनिटात आलो. हो चालेल. लगेच आलो. येस येस थँक्यू आवडलं. फॉर द सरप्राईज. आलो आलो लवकर ये प्लीज, लवकर ये. आलो 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 आलो. मोरे मोरे मोरे, थँक्यू सो मच. मोरे वाचवलात, पटकन ऑर्डर केला. थँक्यू सो मच. काय केलं? ऑर्डर केलात केक, म्हटलं थँक. मी कुठं ऑर्डर केला केक? मी नाही केला. मी नाही बा. कदम वाटतात एवढ्याशात पण सॉलिड आहात तुम्ही कदम. थँक्यू सो मच कदम. अरे नाही नाही सर, मी केक नाही मागवला. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगत होतो कोणी केक मागवलाय सर, तर तुम्ही लोक गप्प. मी बोललो मग ठीक आहे, मी गप्प बसतो. केक मागवलं कोणी? हेच काय केलं सर मी मागवला केक. ए पकड मार. सर तुमचे पर्सनल घरचे भांडणं बघून सर थोडा काली माझा इमोशनल झाला सर. काय सांगतोय? मी मागवलं सर. लगेच मेसेज केला. अरे वा वा. भाऊ वाचवलं. थँक्यू सो मच. थँक्यू. भारी वाटलं, भारी वाटलं. थँक्यू सर. येऊ का सर? येतो. अरे जा बाळा. थँक्यू सर. ए चला, याला 8 टाका. आत कशाला टाका? काय आत टाका, आत टाका, आत काय टाका? त्यानं चांगला केक तुम्हाला वाचवला आणि बायको समोर केक मागवला आणि त्यानं. आत काय टाका? हा? पाकिट कुठे माझं? कळलं तुम्हाला सर? कळला म्हणजे मिठी मारता डायरेक्ट पाकिट काढशील? पाकिट दे, पाकिट दे. आत नेऊन व्यवस्थित तुडवा. चला चल. नाही सर, केक मागवतो मी सर. सर केक मागवतो. वा वा वा, जोरदार टाळ्या. ऍज युजल धमाकेदार परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा. वा मस्त स्किट, मस्तच सादर झालं. विषय पण खूप रंजक होता. तुम्ही सगळ्यांनी खूप रंजक पद्धतीने तो सादरही केला. वारंवार या मंचावरती प्रहसनं कशी होतात आणि कसा रिस्पॉन्स असतो, कुणाचं काय छान कुणाचं काय, याबद्दल मी कायमच बोलत असतो. पण मला एक फार इंटरेस्टिंग मेसेज आला सोशल मीडियावरनं एका बाईंचा. त्यांचं नाव मधुरा गोडबोले. आणि तिने मला असा मेसेज केला की सध्या मुलांमध्ये असलेल्या डिलेड स्पीच और स्पीच इम्पेअरमेंट अशा कंडिशनसाठी सुद्धा हास्यजत्रा हा कार्यक्रम थेरपिस्ट रेकमेंड करतायत. ओ वा 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 वा, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा guys. त्यामुळे तुम्ही खरंच तुमच्या स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा की या पद्धतीने जर म्हणजे अशा पेशंट्सवर किंवा अशा कारणांसाठी जर आपल्या कार्यक्रमाचं रेकमेंडेशन होत असेल तर ती आपल्यासाठी फार अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची आणि सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. सो या स्किट सकट ओव्हरऑल या कार्यक्रमासाठीच एकदा टाळ्या वाजवा. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका दवाखान्यामध्ये, जिथे आलेले आहेत अरुण कदम. आता त्यांच्या पाठोपाठ तिथे विनोद तर पोहोचणारच ना. बघूया तो कसा पोहोचतोय पुढील प्रहसनातून, आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना.
हॅलो हॅलो पुष्पे नाही ग अजून तिकडेच हॉस्पिटल मध्ये आहे. आता ते डबा आणूनच देत नाही तर मी तरी काय करणार. हा सुधांशू शाळेत अजून आलेला नाही ना. येस येस सुधांशू एक काम कर तू सगळी तयारी करून ठेव मी आलोच. सायलेन्स. हॉस्पिटल आहे ना. एवढं कर. हॅलो मला माहिती आहे हॉस्पिटल आहे. आय माय सॉरी पण त्याने सांगा ना डबा घेऊन यायला प्लीज. हॅलो डबा. झालं औरच डबा. अरे त्यांना कसं कळणार आहे डबा आणायचाय बनवायचाय का टाकायचाय कसं कळणार आहे. सायलेन्स. अच्छा हा ठीक आहे सायलेन्स सायलेन्स. किती गोड बाल आहे ते. ओ सुंदर सुंदर बाल आहे. एवढं गोड कोणी असतं का. ओ ग ते ओ ग. घ्या 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 सुंदर आहे बाळ घ्या. अरे अरे नको नको काय घ्या बाळ घ्या. अरे बाल नको आहे म्हणा बाल नको आहे. अरे असं काय करता किती सुंदर बाळ आहे ते. मला वाटतं आईवर गेलंय बाळ. अरे वा आई सुंदर आहे काय. काय या बालाची आई सुंदर आहे काय. बाबा मस्करी करताय मस्करी करताय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आई एकदम व्यवस्थित आहे बाळाची आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे त्यांची. हो ना हल्ली हॉस्पिटल मध्ये नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही हो. नाही पण आमचा प्रयत्न असतो. Very good. बाकी अभिनंदन अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. कशाबद्दल अभिनंदन. बाबा झालात मुलगी झाली मुलगी. अरे हे बाल माझं नाही आहे. घ्या 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 हे बाल माझं नाही आहे. अरे काय नालायक माणूस आहे. काय बोलते तुम्ही. आता मुलगी झाली सांगितलं तर तुम्ही नाही 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 बोलताय. अरे काय माणूस आहे रे. ती बाई तिथे आतमध्ये मरण यातना सोसून बाळाला जन्माला घातलंय तिने आणि तुम्ही मुलगी झाली म्हणून नाकारताय मुलीला. कुठे फेडशील हे पाप. तुझ्यासारखे नराधम आहेत ना या जगात म्हणून समाज सुरक्षित नाहीये. अरे थांब वचने थांब. काय फालतूगिरी चालले मग अरे मी सांगतोय ना हे बाल माझं नाही आहे. नाहीच आहे हे बाल माझं. बाल हे नाहीच आहे माझं. गप्प बसा. ते नाही काय हाय काय नाही आहे ना ते थांबवा आणि जे काय असेल तुमच्या बायकोला सांगा चला. अरे काय येडी झाली काय ती बायको माझी नाहीच आहे. ऐका हे बघा हे बाल माझं नाही आहे. ती आत आहे ती बायको माझी नाही आहे. या बालाचा माझा काहीच संबंध नाही. मी फक्त डबा घ्यायला आलोय. तुम्ही निकम आहे ना. कोण निकम. तुम्ही मी फक्त अरुण कदम कदम तो अरुण कदम आहे मी. अरे मला लाज नाही वाटत. बाळ काय हातात घेता लगेच. अरे तुम्ही दिलं मी घे म्हणून तर मी घेतलंय. मी बोलतोय नको नको तरी तुम्ही दिलं. आता बाळाला कसं खाली सोडायचं. असू दे आता निकम कोण आहे ते सांगा पटकन. पण मला काय माहिती निकम कोण आहे तर. मग उभं कशाला राहता. अरे मला वाटलं तुम्ही डबा आणला. हा असा दुपट्यात गुंडाळून डबा आणतं का कोणी. ऍक्च्युली काय आहे ती कडीबिडी तुटली की लोक गप्प बसा आता. काय बसा जागेवर. उठलं तर बघा. ओ मॅडम निकम कुठे आहेत. ओ निकम कानातलं काढा ते. सॉरी सॉरी. ओ निकम हे घ्या बाळ तुमचं. ए वसाडे एवढं सगळं झाल्यावर आता सांगतील हा निकम आहे तो. ए वसाडे तुझं बाळ आहे ते घे ना. हे घ्या कॉंग्रॅच्युलेशन. हे घ्या. माझं बाळ आहे. हा, मग हाय 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 हाय. किती सुंदर झालेलं आहे. हा, मग सुंदर आहे ना. जरा लक्ष ठेवा ना. तुमच्या नादात ह्यांच्या हातात दिलं मी बाळ. मुलगा आहे का मुलगी आहे वा? मुलगी झालीये मुलगी. वा 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 वा. मला पण मुलगीच पाहिजे होती. मुलगी पाहिजे होती ना. मग लक्ष द्या जरा. थँक्यू थँक्यू. मी बाळाला घेऊन आईकडे जाते. अहो मॅडम हा. माझी आई तर गावाकडे आहे की.
ह्या बाळाच्या आईकडे जातीये. बरोबर सॉरी सॉरी सॉरी. गपचूप या पटकन. आणि हो, दुसऱ्यांची बाळ घेत फिरू नका हातात. तुम्ही दिले माझ्या हातात, मी घेतलंय का विचारून ते करत नाही सगळी फालतूगिरी. शी. हॅलो आई, मुलगी झाली मुलगी, अगं जिलेबी. हॅलो, तुम्ही जरी थांबा. हॅलो हॅलो, ते याची मान करत का कशाला गेलं माझ्याकडे बघून? हा बसतो बसतो. हॅलो, हा 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 पुष्पे, हा हा हा. अगं तू नको टेन्शन, तिकडच आहे ना ग हॉस्पिटल मध्ये अजून. अगं सुधांशू घरी यायच्यात मी पोचतो, तू सगळी तयारी करून ठेव. हा ठेव, तू ठेव. एक्सक्यूज मी, मला जरा घाई आहे, प्लीज सांगा ना डबा आणायला प्लीज. हॅलो. डबा. झालं आवरेच होत. अरे नीट त्यांना सांगा ना डबा आणा म्हणून. त्यांना कसं करणार आहे डबा आणायचाय, टाकायचाय का खायचाय म्हणून. सायलेन्स. लवकर जा, रक्ताच्या 3 बाटल्या घेऊन या जा. काय इमर्जन्सी आहे, रक्ताच्या 3 बाटल्या घेऊन या. पेशंट सिरियस आहे. जा जा. हा आणतो आणतो आणतो. आपण कुठलं रक्त आणू? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत मिसेस कारखानीस? तिकडे नवरा मरणाशी झुंज देतोय आणि तुम्हाला नवऱ्याचा ब्लड ग्रुप माहित नाही? अहो तुम्हाला आगीतनं वाचवण्यासाठी स्वतः आगीत उडी मारली ना त्याने, जीवाची पर्वा न करता. ब्लड ग्रुप माहित नाही नवऱ्याचा मिसेस कारखानीस? कलंक आहे कलंक. नवरा बायको या पवित्र नात्याला कलंक आहात तुम्ही. नालायक आहात बायको म्हणून. अरे स्टॉप. जयलच्या तोंडाला बोलत चाललाय. मिसेस कारखानीस कुठल्या अँगलने मी दिसतोय? अरे मिसेस कारखानीस मी कुठल्या अँगलने दिसतोय? म्हणजे तुम्ही मिसेस कारखानीस नाही आहात? प्रश्नचिन्ह काढा, पूर्णविराम लावा तिकडं. मी मिसेस कारखानीस नाही, मी मिस्टर अरुण कदम. आय एम द अरुण कदम. अरे केस बघा ना माझी जरा. हा मला वाटलं ते आगीत जळाले असतील ते. एरिया एक. अरे कपडे तरी बघा माझे. नाही मला वाटलं ते इमर्जन्सी मध्ये घातलं असेल, काहीतरी मिळालं ते. कुठलं लॉजिक लावते साईज मोठी शहाणी. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही नाही आहेत ना अरे मिसेस नाही मी कारखानीस? कारखानीस. मग कुठे आहेत मिसेस कारखानीस कुठे आहेत? अरे मला काय माहिती मिसेस कारखानीस कुठे आहे ते. हो मॅडम कुठे आहेत कारखानीस कुठे आहेत? या बघा. अरे मग वसाडे हे सगळं होईपर्यंत बघते काय करते जाय तू. सांग ना तिला. हा ही उगाच मला बोलते ना. सांगा ना त्यांना, सांगा ना. ओ मिसेस कारखानीस, तिकडे तुमचा नवरा तुम्हाला वाचवता वाचवता मरतोय बघा तिकडे जाऊन. गेले आमचे हे गेले नाही हो, गेले नाही गेले थांबा नाही. थांबा थंडी घ्या तुम्ही आधी झोपेत न उठा. थांबा. तुम्ही मिसेस कारखानीस ना? हा, खूप सिरियस आहे नवरा तुमचा. 3 रक्ताच्या बाटल्या घेऊन या जा. हे कुठून आणू कुठून आणू कुठून आणू कुठून आणू? बाहेर गोटी सोलवाड आहे त्याच्याकडे आहे. आंटी जा जा पटकन आणा. हा घेऊन या. त्याच्या असला कुठून येड्या भरलेत या हॉस्पिटल मध्ये तेच कळत नाही. सायलेन्स. हॉस्पिटल आहे ना? मग या लोकांना पण सांगा, त्या नर्स लोकांना हे हॉस्पिटल आहे त्यांना पण कळू द्या जरा. डोळे बघा डोळे. हा पुष्पे, अगं ऐक ना, तू जर सुधांशू आला असेल ना त्याला परत कुठेतरी पाठवू येणार रे. काहीतरी आणायला तू सगळी तयारी करून ठेव. मी आलोच. हॅलो हॅलो प्लीज जरा लवकर घाई आहे डबाचा. हॅलो. डबा. अरे पूर्ण वाक्य बोला, जीभ झडणार आहे काय का तुझी? सायलेन्स. एक्सक्यूज मी. जा काउंटरला जा. 2 लाख रुपये भरा. जा 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 जा. कशाला? अरे कशाला काय कशाला? अरे तुमचे वडील
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आतमध्ये, त्यांचं ऑपरेशन थांबलंय. जा 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 जा. थांबू द्या, मरू द्या इकडे त्याला. मी पैसे भरणारच नाही. चला जा तुम्ही इकडून. अरे का उलट्या काळजाचा माणूस आहेस का? कोण आहेस? तिथे वडील जीव सोडतायत, दारात उभे आहेत मरणाच्या, आणि तू पैसा 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 करतोयस. अरे मरणाच्या दारात उभे आहे तर त्याला आडवे करा आणि ढकला. मी पैसे भरणार नाही. काय करायचं ते करा तुम्ही. अरे लाज वाटत नाही का रे? नालायक माणसा, नालायक आहेस तू, नालायक. अरे वाटाणे हाय मी नालायक. मला जगण्याची लायकीच नाही आहे. मला पैसे भर. जा तुझ्या जा. काय करायचं ते कर तुझा. अरे कसा माणूस आहेस? लाज नाही वाटत? ह्या दिवसासाठी जन्माला घातलेला का बापानी? अरे माझा बाप नाहीच आहे. तो गलत कसं नाही तुम्हाला लोकांना. मी फक्त डबा घ्यायला आलोय. डबा द्या म्हणजे मी जातो इकडून. शेळके नाही आहे तुम्ही? कोण शलके? तुझ्या तर आईला एक शलके. तुझ्या आईला शलके. शेळके अहो काय करताय बाहेर तुम्ही? काय झालं? तू कोण आहेस? मी शेळके. मगापासून ही बाई ओरडते शेलके शेलके. असं तिकडे बिड्या काय फुकतोस आहेस? मी सांगते अहो शेळके काय करताय तुम्ही? हे ऑपरेशन थांबलं आतमध्ये बाबांचं. जा पैसे घेऊन या, काउंटरला द्या. ऐका सिस्टर, मी त्याचीच व्यवस्था करायला गेलो होतो. मला अजून 1-2 तास देणं, मी काहीतरी करतो सिस्टर प्लीज. शेळके इमर्जन्सी. अरे कसली इमर्जन्सी? पैसे कमवायची की जीव वाचवायची? एवढाच असेल ना तर तुम्ही भरता का मग पैसे? अरे येरी झाली का? मी कशाला बोलू? माझा काय संबंध? सारखे उठून पुढे कशाला येताय? अरे माझा डबा मला जाऊ द्या ना यार. डॉक्टर काय झालं माझ्या बाबाला? बाबा आहेत की गेले सांगा डॉक्टर. अरे वसाड्या, सगळे लोक येतात ते गेले म्हणून कशाला विचारता? या हॉस्पिटल तुम्ही कशाला आणतो हॉस्पिटल मध्ये माणसांना? जगायला का मरायला? तसं नाही डॉक्टर साहेब, वाचवा त्याला. मी डॉक्टर नाही ना. मी डॉक्टर आहे. शेळके ते डॉक्टर नाही आहेत. कुठल्या अँगलने दिसतोय डॉक्टर? मी डॉक्टर आहे. डब्बा घ्या तुमचा. थँक्यू. ओ शेळके पटकन जा, पैशाची व्यवस्था करा तुम्ही. हा पुष्पे डबा भेटला. मी निघतो. सुधांशू आला, केक पण कापला. अरे मला सरप्राईज द्यायचा होता ना. चला यार. ठीक आहे, ठेव फोन आता. टिटॅनस. हा काय 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 झालं? मला इंजेक्शन का दिले? बोंद्रे ना तुम्ही? अरे कुठला बोंद्रे? मी कोण रे? अरे अरुण कदम आहे ना. बोंद्रे कुठला? काय हिरे झाले का तुम्ही लोकांनी? आला तुम्ही बोंद्रे नाहीये का? मग पैसे काढा, इंजेक्शनचे पैसे. पैसे नाही माझ्याकडे. ते काही टाकलं तर परत काढून घ्या. ते कसं काढणार? अरे येणे झाले का? आला भिक्कार हॉस्पिटल मध्ये मी आलो. पुढच्या टायमाला डबा आणतो, पण परत इकडे घ्यायला येत ना तुमच्या आईला. पैसे काढा. ओ बोंद्रे. मजा आ गया. ऐकूया तुमचा मॅडनेस आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसाद दा? अरुण, थकायला झालंय तुझ्या एनर्जीमुळे. म्हणजे मी देवाला अशी विनंती करीन की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जायची वेळ त्यांनी माझ्यावर कधीच आणू नये, पण मल्टी स्पेशालिटी ॲक्टरला भेटायची वेळ माझ्यावर वारंवार यायला हवी.
मंडळी. क्रेझी परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुम्ही यू आर द ग्रेटेस्ट मॅन. म्हणजे तुम्हाला इतकं वरदान आहे वरच्याचं की त्याचा लख प्रकाश आमच्यावरती कायम पडतो आणि आम्ही त्याच्यात न्हावून निघतो. थँक्यू सो मच. फार मजा करता तुम्ही, फार मजा आणता. आज पण आणलीत आणि तुमच्या सगळ्यांची साथ तेवढीच भक्कम होती. मृणाल, व्हेरी नाईस. मला तुझं प्रेझेन्स आणि तू आज जे काही सादर केलंस ते खूप आवडलं. तुला पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. कॉन्सेप्ट छान होती, वेगळी होती आणि खूप कमी लोक आहेत की ह्या ॲक्टरला धरून मी स्क्रिप्ट लिहिणार. त्यातले तुम्ही आहात अरुण दादा आणि तुम्ही कायमच राहाल. हॅरी, मस्त मजा आली. व्हेरी नाईस. वा 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 वा, धमाकेदार परफॉर्मन्स. अँड नाव सायलेन्स. चला, थँक्यू. मंडळी, आता इथे होणार आहे एका रिक्षाचं उद्घाटन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रपेट अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. चल ग मम्मी, चला ना लवकर हो आई. पाय उचल ग मम्मी. आई हा उचल. आई डोक्याला धरतं का कोणी आई? चल चल मम्मी. चल ना मम्मी. खुर्ची टाक, खुर्ची टाक. अगं मम्मी, टाकी जरा पाय उचलून ग. अशी फरकडत फरकडत चालशील तर केव्हा पोचायचो आपण? माहिती काय, तरी मी सांगत होते आपण येऊन इथे पूजा करूया. आईंना व्हिडिओ कॉलवर दाखवू. आईनी सोफ्यात बसल्या बसल्या बघितलं असतं. नाही माझ्या पोराने एवढी मोठी नवीन रिक्षा घेतली, मी का सोफ्यात बसून बघू? हा, येणार येणार येणार. हा, येणार येणार. आले. लय वेळ लागला तरी चालेल, पण मी जाणार. लय वेळ लागला तर म्हणजे म्हणजे बरं आहे, तुम्ही हळूहळू चालान आणि पोच पर्यंत नवीन रिक्षा जुनी झाली मग काय करा. ताई, कशाला असं बोलता हो आईंना? इथे नवीन रिक्षा आहे आपली, ती बघण्यासाठी आपण इकडनं रिक्षा करून जाऊया. रिक्षा अशी घाले ना बुक्की. पहिला नो हसताय काय, बोला त्यांना काहीतरी. मम्मी, मस्ती आली होय ग तुला? तुला काय माझ्या आईला बोलतीस होय ग? आय, तू चाल बिंदास. 2 वर्ष चालत राहिली तरी चालल. तू चालत राहा. तू चाल पुढे. तुला गाड्या भीती कशाची? मारतोयस काय? येणा बिणा झाला का काय? 2 वर्ष चालेल का? एवढी हळूहळू चालते मी. तसं नव. तू माझी बाजू घेतो का? चेष्टा करतोस रे? अगं बाजूच घेतोय तुझी. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. थांबा. आई कशाला? आई इथे रिक्षा आहे ना, टाका ना 4 पावलं पटापटा टाका ना. अहो आई, असं काय करता तुम्ही? इथं 10 पावलं टाकायला एवढ्या धापा लागत्यात. तिथं मामांजी 10 एकर ऊसाला केवढं पाणी घालत्यात माहितीये का? बया, मला तर टेन्शन आलंय. कायच? मामांजी मुंबईला आले तर मग कसं करती ना आई? नाही ते आले की नाही मी फक्त म्हणलं कसं करतील. मारायला लागली आई. बस ते आलं का नाही मग तिथलं ना, मग कुठं जाईन मग कळणार पण नाही. मग आई पूर्ण आधी येऊ तर दे इथं. आई सावकाश. बघितलं का? मम्मीच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय म्हणजे? जाऊ दे मम्मी. ही आहे आपली नवीन रिक्षा. कशी आहे मम्मी? चांगली आहे, मस्त आहे. लेकरा, अशीच मेहनत करत राहा बापा, अशीच मेहनत करत राहा. एका वर्षात 2 झाल्यात, आता 2 वर्षात 4 झाल्या पाहिजे. तुझ्या मेहनतीला यश येऊ दे. तुझे डॅडी आले असते ना बाबा, त्यांना पण लय आनंद झाला असता बघ. आई, मामांजी आले असते तर त्यांना आनंद झाला असता का तुम्हाला? मम्मी पत्राचे
नवीन रिक्षा आहे ना. तुला काय अक्कल आहे का आता माझी आई आहे ना ती चिपू दे पत्रा पत्रा चिपून भंगारमध्ये जाऊ तुला काय करायचे बाबा तू माझी बाजू घेतो का भंकस करतोय मला काही कळलं झालं. तुझी बाजूच घेतोय का मम्मी तू काय बस ना शांत तू बस ना शांत तू सारखं मला काय पण बोलू नको बायकोचं बैल म्हणती मला नाही तर काय आहेस तू बायकोचा बैल. बैल नाही मी बोका आहे बोका इथं येतोस का मी मी करतोय. मला वरडत जाऊ नका नाही तर प्रोग्राम कॅन्सल करीन मग. प्रोग्राम ना कॅन्सल व्हायचा प्रोग्राम नाही कसलं नाही हे करू पूजा करूया पूजेचा चला पूजा कर नाही पूजा नाही करायची पूजा नाही करायची पूजा काय नाही मम्मी येऊ दे. आता येडा बिडा झाला का मम्मी आली नाही तर आता कुठली मम्मी आणायची आहे. ती माझी आई येते आई. हिची मम्मी तुझी मम्मी मग मी कोण. मम्मी मी मम्मी हिची मम्मी कोण. मम्मी हिची मम्मी कशाला हिता येते माझी आई कशाला येते असं कसं बोलता हो आई. माझी आई कशाला हे बरं आहे तुमची आई ती तुमची आई माझी आई कोण आहे मग. कोण आहे माझी आई काही पेंगवीन आहे का माझी आई माझी आई काय अशी चालते का सांगा मला. नाही ओ नको रडू नको रडू माझी जान नको रडू काय जान कोण जान. मी जान बोलतो आणि ती मला पिल्लू बोलते. पिल्लू हिच्या आईला कशाला बोलवलं इथं मरायला. आई कशाला बोलवलं म्हणजे. आणि काय ग आई 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 करतीस. लगीन लावताना कुठं खपली होती तुझी आई. मीच लावून तिला लगीन. आईचं टुमणं नाचवती. मम्मी जाऊ दे ना आता झालं गेलं तर गंगेला मिळालं ना त्याने आम्हाला स्वीकारलंय की नाही मला सांग. आणि 50,000 रुपये दिलेत ए रिक्षा घेण्यासाठी. हा 50,000. काय हिच्या आई ना तुला 50,000 दिलं. 50,000 तुझी आई काय खपली होती. नाही तिच्या आईकडे कशाला पैसे मागितलं. ह्यांच्याकडनं घेऊन दिले नसते तुला पैसे मी. दिले असते आई आई जाऊ दे ना काय तुम्ही एवढं मनाला लावून घेता. सासू आल्या आलीस तू इथे ठेवते वाढ बघून. अगं बाई वनिता ताई नमस्कार. कशी आहेस ग नमे काय सासूबाई अरे हा कुठे काय सारखं कुठे पाया पडता. काल रिक्षा बघायला आणलं तेव्हा पडला 3दा पाया पुरे झालं. काय सारखं आपलं काय माझ्या भैया इथं ये. भैया इथं ये. माझ्या आधी ही रिक्षा ह्या बाईने बघितली कशी 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 बघितली. अरे ती हे ते ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे ना ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे. मग आम्ही बोललो या खाली रिक्षा बघून जा मग त्या आल्या. काल बघितलं तर आज कशाला खपली इथं. अगं बाई असं कसं. काल आम्ही फक्त ते कसं कापड वगैरे काढून फोटो वगैरे काढले. आता पूजा करायची म्हटल्यावर म्हणजे मुळात जावई बापूंनी सांगितलं पूजा करताना दोन्ही मम्मी पाहिजेत. पाहिजे वनिता ताई एवढ्या बारीक झालाय तो काय करता. ते काय आज पहिल्यांदा सोप्यापासून दारापर्यंत चालत आल्या तर पातळ झाल्या जरा. नादिया हसतेस काय. पुढे मोडशील ती मागे तुला काय अक्कल आहे का जरा काय बोलतीस माझ्या आईला. वरडू नका. तू घरी चल तुला जाऊ तुम्ही आता. प्रोग्राम कॅन्सल करते मग बघा. कायचा प्रोग्राम कायचा. अरे प्रोग्राम कायचा. नाही पूजेचं सगळं सामान आणलंय तिथे ठेवलंय बघा. नारळ द्या आई. त्यांचा नको त्यांचा कशाला आपला घे आपला नारळ घे. आई आता असं काय करता आई. आईच्या घराखाली ना सगळं हारवाला वगैरे असतो त्याच्याकडे सगळं सामान असं. मी तिला म्हटलं येता येता घेऊन ये. आमची रिक्षा आहे आपल्या घरचा नारळ नको तर कुणाचा पाहिजे दुसऱ्यांचा परकाचा कळत नाही का तुला. दुसऱ्याचं म्हणजे काय हो. माझ्या पोरीची पण रिक्षा आहे आणि मी काय 50,000 दिलेत वगैरे म्हणून नाही बोलत आहे.
हा म्हणून नाही बोलत आहे. तिने काटकसर करून संसार केला ना, म्हणून एका वर्षात दुसरी रिक्षा आली आहे. आली 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 बाईल्या बुगो बुगो हलव मान तिथं आली आली. कशाला घेतलंस त्यांच्याकडनं पैसे घेतलं नसतं ना, मानानं सांगितली असती माझ्या लेकाची रिक्षा आहे, किडनी विकायला लागली असती तरी चालली असती, पण सासरच्याकडनं पैसे घ्यायचं नाही. काय बोलता का? जावई बापूंनी एक पैसा मागितला नाही हा माझ्याकडे. मी जे आहे ते स्वतःहून दिलं. आणि ठीक आहे, जावई बापू कसेही असले तरी मेहनती आहेत, त्यामुळे कसेही असले म्हणजे अरे मम्मी कसंही सोड ना, मेहनती बोलत त्याच्याकडे लक्ष दे ना तू आहेस बैल. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या चेतूवर जीवापाड प्रेम करतात. आम्ही केलंय ना आता सगळं मान्य केलंय ना. आता का मान्य केलं का? मान्य करा उपकार केला आमच्या मान्य करायचं उपकारच केले, मान्य केले नाही. पोरगा हे काही साथ देत नसेल तर दुसरी आई आहे चेतूसाठी. ये काही साथ देत नाही. कोण म्हणलं? चेते काय मी कधीच काय माझ्या आईला सांगितलं नाही आई की तुम्ही दिवसभर सोफ्यात बसून असता, सगळं काम आमच्या अंगावर पडतं, तुम्हाला 15-15 मिनिटांनी खायला लागतं, उपवासाच्या दिवशी 5-5 किलो साबुदाणा लागतो. मी यातलं काहीच सांगितलं नाही माझ्या आईला. बघा रे, सुना माहेरी जाऊन सगळं सांगतात आई बद्दल, ऐकून घ्या फक्त, तुम्ही काही बोलू नका. मम्मी डोळ्यातनं पाणी तर येणं कशाला रडती का तू? एवढा आनंदाचा क्षण आहे. घे की नारळ फोड. नारळ मी फोडणार. मम्मी नारळ मी फोडणार. इथं दे माझ्या पोराची. मुद्दाम करतायत त्या. नारळ आणला माझ्या आईने आणि फोडणार ह्या. इतर वेळेला नुसतं उभं राहायचं तरी यांचे पाय सुसत, आज बरा यांचा उत्साह येतोय. आई अगं नारळ कशाही असल्या तरी तुझ्या सासूबाई आहेत त्या, नीट वागायचं. आणि मला कधी मोठेपणा हवा असतो का? फोडू दे त्यांना नारळ. तुम्ही एवढं रिक्षाच्या मागे माझं नाव लिहिलं, खूप झालं माझ्यासाठी. काय केलंय? तुम्हाला माहित नाही? रिक्षाच्या मागे बघा. रिक्षाच्या माग नाव बघा बघा. नाही तिकडे मागे बघा. ऐका ना, आपण नारळ फोडूया. नाव काय नाव लिहिलंय? काय नाही, नाव काय लिहिलंय भैया? तिच्या आईचा आशीर्वाद. हित ये तिच्या आईचा आशीर्वाद. तुझ्या आईचा आशीर्वाद कमी पडला होता म्हणून तिच्या आईचा आशीर्वाद. नाही मम्मी, 50,000 पडला बाई. अगं मम्मी, अगं तुझा आशीर्वाद आहेच ना आमच्या पाठीशी, त्याला कशाला पाहिजे? नारळ घ्या, नारळ घ्या, फोडा, फोडा. नारळ घे. आई उभ्याने फोडा. उभे राहा, उभे राहा, उभ्याने आई उभ्याने. येतंय का? उभी राहा, आई उभे उभे राहा. आई जमतंय का? एक काम करता का? ऐका ना, असा कटकन फोडा. फोडू का तुझ्या? नाही जमत आहे का वाकायला? आणि इथं ते नारळ नारळ फोड. आण. पेढे घे, पेढे. पेढे आणलेत पेढे वाटा. पेढे पण आणलेस का? माझ्या पोरीची इच्छा आहे. पेढे द्या, पेढे द्या. उघडते लवकर. घ्या घ्या घ्या. विश्वामित्र वॉचमॅन घ्या. मी दिला. अहो दिलेला चेतूनी. 2 कुठे देता? आई बसरा. बसा बसा. नाही बसा म्हणलं नीट निवान. तू लय बोलतीस बरं का आता? आता पसरा माझी. अहो पसरा बोलती आयला माझ्या. चुकून. तू घरी चल, तुला जाऊ तुम्ही. तू घरी चल, तुला मी पण मग प्रोग्राम कॅन्सल करते की नाही बघा तुम्ही. अरे कायचा प्रोग्राम? कसला प्रोग्राम आहे? कुठला प्रोग्राम आहे? नाही काय नाही. कुठला प्रोग्राम? नाही काय नाही. सांगा लवकर. अगं नाही काय नाही. आत्ताच्या आत्ता सांगा. मम्मी, अगं ते काय झालंय, आता भैयानं नवीन रिक्षा घेतली ना, तर मग म्हणलं मग शनिवार रविवारचं दोघांनी जावं जोड्यानं लोणावळ्याला. कशाला? असंच आपलं. मग मी पण येते. कशाला? मला पण बघायचा लोणावळा. नको. आई पण असं नका ना करू. तुम्हाला बघून लोणावळा स्वतः खोपोलीत आला तर. कशी बोलती?
कसा मम्मी ऐक ना ते काय झालंय डॉक्टरने ऐक ना आम्हाला फक्त दोघांना जायला सांगितलंय कशाला तुला सगळं सांगायला लागतं का मम्मी तुला कळत नाही का एवढं पण आम्हाला पण 2-2 झालेली लेकर कधी बेडरूम मध्ये पण नाही गेलो लाजतायत मुरडात काय बोलते बसतेस का आता तू तुला काय करतीस चल मस्तपैकी कार्यक्रम झालाय आता दोघं मिळून मस्तपैकी एक रिक्षात राऊंड मारून या एक फेरी मारा पिल्लू बोल की माझी इच्छा होती की पहिली फेरी आपण माझ्या आई बरोबर मारूया अरे ना चला हो चला अगं, पिल्लूची आई मेली का पिल्लूची आई मारणार पहिली फेरी तू मार मीच मारणार पहिली फेरी आई हा काय म्हणलात मी मारणार पहिली फेरी म्हणजे मग रिक्षाने दुसरी फेरी मारायचीच नाही का दमे तिला हान का जरा हान जरा अगं मम्मी अगं हे बघ त्या रिक्षावाल्यांनी कुणी बसायचं त्यात ती बघून बनवली रिक्षा बसतोयस तू असं नाही म्हणजे रिक्षाला पण अंदाज नाही अजून आपल्यात कोण येऊन पडणार आहे तेव्हा लांब राही ना मरण कुठं जमतंय का अगं ऐक ना फोन डॅडींना फोन नाही, लाव जमतंय का डॅडींना बघा? फोन लाव डॅडींना फोन लाव ऐकायचं नाही. प्याडा जरा हॅलो मामनजी हॅलो हा बेटा नमा कशी आहे बेटा मी बरी आहे मामांजी तुम्ही बरे आहे का अरे मस्त आहे बेटा बरं कुठे आहे तुम्ही आता अरे वावरामध्ये आहे बेटा आणि काय ऊस ऊस काय म्हणतोय ऊस बरं आहे अरे का काय टराला 7 पेराचा आलाय जोरदार आहे ऊस एकदम. हो. बरं हो मामांजी ऐका ना मामांजी काय झालं बेटा या आई ना बिलकुल ऐकती नाही तो आमचं अरे काय झालं त्या गठुड्याला मामांजी माझ्या आईला आईनं रिक्षात नाही बसू देतेत अरे विहीनबाई आल्या आहेत का हा मामांजी अरे व्हिडिओ कॉल लाव बर हॅलो मामांजी हॅलो लावला का लावते लावलं बाळा लावते थांबा हा केला ऑन केला हा दाखव बर या बघा नमस्कार 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 अरे काय भारी साडी आहे. अगं बाई थँक्यू बारीक झाल्या का एवढं कळतं तुम्हाला अगदी 2 किलो उतरलंय फक्त काय ते झालं ना चेहऱ्यावर लगत अगं बाई तुम्ही पण छान दिसताय काय बाकी छान आहे या एकदा वावरामध्ये पार्टी करू हो आणि यांची तब्येत जरा बरी नसते ना आणला राहू द्या तुम्ही या हो अरे तो कावळा हक्कल काय बोल काय त्या गठुडीच चाललंय हॅलो धनी वनी वनी आहे काय ग अगं बावळट आहे का तू काय झालं तू कुठं रिक्षा मध्ये बसाया जाते का तुझ्यासाठी ती रिक्षा आहे पण रिक्षासाठी तू बसणं ही शिक्षा आहे कसं बोलत आहो आणि तुला बसवून फेरी मारणं ही त्या रिक्षाची परीक्षा आहे तीन बाईनं दाखवा नमस्कार बर का मी कविता करायला लागलोय मी बघू केली होती कविता मस्त म्हणजे मी उभ्या उभ्या करतो मी किती छान मस्त होती आवडली अरे माझा एक कविता संग्रह आलाय ओ उसकी तरफ जाना नहीं उसका कुछ भरोसा दुसरा एक कविता संग्रह लिहिलेला आहे मी अजून एक उसमें ऐसा क्या है छान आहेत नाव आवडली मला आणि अजून एक लिहायला घेतलाय मुक्त छंद हा शोष उसात सळसळ आणि अजबार कवीन बाई इथं वावरामध्ये जोरदार मला ते त्याचं प्रकाशन करायचंय अगं बाई कोणाच्या हस्ते करताय मग प्राजक्त माळीला फोन लावून राहिलो फोन लावला का मी केदारनाथला आहे मी इकडं 4 धामला आहे त्या फोनच त्यांना येळच नाही अगं बाई मग आता त्या सईता आमनकरांना फोन लावला त्यांची संतुष्टी घेतली फोन त्याला म्हणलं बाई असं काम आहे 5 मिनिटात करते हिचे 5 मिनिटं होतच नाही
मला तर वाटलं तुमच्या नावाने कोणीही येईल. काय बोलतात नुसते तोंडावर येत नाही. आईशी बोलतात. ऐका ना धनी, हा बोल. मला हे रिक्षामध्ये बसूच देत नाही. मी तिकडे येते ना, मला उसात सळसळ ऐकायची आहे धनी. बावळटे का असं चार चौघात आपल्या बायकोशी बोलतो कोणी. जरा तिकडं कोपऱ्यात ये. कोपऱ्यात ये. ए पोरो जा तुम्ही रिक्षात बसा. बसायला सांगितलं रिक्षात आपल्याला आई बस बस मागे बोला. नाही बोला आता गेले बोला. येऊ पाहून. तुम्ही बोलत कोपऱ्यात बोलवाय बोलवणार ना. हो ठेव. असं काय करतात ते पण निघाले तुम्ही तरी बोला. बोला ना, बोला. आई येतो बरं का? अच्छा. वा 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 भंकस मध्ये खूप मजा आणली. बहारदार परफॉर्मन्स. बघूया ही हास्य रपेट आपल्या हास्य रसिकांना कशी वाटली. प्रसाददा. वा वा बहारदार मस्त रंजक होती. संकल्पना आणि सादरीकरण पण फार रंजक होतं. हळूहळू ती सिरीज बाहेर काढून त्यात अजून इंटरेस्टिंग काय करता येईल हा आपल्या मेकर्सचा विचार मला फार भावला आणि तो वर्कही खूप छान पद्धतीने होतोय. वनिता, जगात कितीही अडचणी आल्या तरी कुत्र्याचं शेपूट आणि काय वाटेल ते झालं तरी तुझ्या बेरिंग मधली मान सरळ होऊच शकत नाही. आणि बाकी सगळ्यांचं ॲज युजल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली. किलर परफॉर्मन्स होता. मामाजींचे कविता संग्रह आणि मामाजींचा इथे असलेला प्रेझेन्स आज जास्त काळ अनुभवायला मिळाला. त्याच्यामुळे खूप मजा आली. नमा थोडीच वाक्य होती पण तुझी मॅजिक आहे आणि ती अर्ध्या वाक्यात पण दिसते आणि ती दिसली. वने आउटस्टँडिंग. तू जी पळालीस ना त्याला आम्हाला 50,000 वन्स मोर द्यावेसे वाटत होते आणि आम्ही दिलेही. मला अजून एका कारणासाठी आपल्या टीमचे खूप अभिनंदन आणि कौतुक करायचंय. मला असं वाटतं की एखादं प्रॉडक्ट चांगलं व्हायसाठी एक अट्टाहास असतो. तो अट्टाहास आपल्या टीममध्ये आहे आणि त्या सगळ्या बाईक्स त्या अट्टाहासचं प्रतीक आहेत असं मला वाटतं आणि हेच आपल्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. मजा आली. येस येस व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. मंडळी, अप्पांचा अपमान झाला म्हणून एका कवीचा बदला घेण्यासाठी आलेले आहेत काही कार्यकर्ते. चला बघूया हा मानापमानाचा खेळ कसा रंगतोय ते. आई शपथ सांगतो एवढ्या जोशात आलोय आपण. पण बाई तो साहित्य आहे ना. साहित्यिक हा तो बाई इथंच राहतो ना. हा इथेच राहतो. आणि तो आपल्या आप्पांना जे काय बोलायला ते कन्फर्म आहे ना. कन्फर्म आहे बाई. कन्फर्मच आहे. बघ त्याने काय लिहिलंय बघ. वाचायलंय बघ. त्याने कविता केली डायरेक्ट. खाऊन खाऊन उदास नाही हा 5वी सुद्धा पास नाही. गरिबांचं रक्त पितो याच्यासारखं डास नाही. आता मला सांग पैसे कोण खातो. आप्पा. 5वी नापास कोण आहे. आप्पा. गरिबांचं रक्त कोण पितो. आप्पा. मग कन्फर्म आहे ना सगळं. आता ठरलं आपण. मँडी फोन काढ आणि डायरेक्ट शिवाय दे. तुझ्या आईची फोन लावून शिवाय दिल्यास तर त्याला ऐकू जातील. मी विसरत होत नेहमी. मामा हॅलो बिलो सगळं तुझ्या घरी ठेव. काय तू कोण असतील ना तर भाई समोर ये. काय बोलला आपला आप्पाला. काय बोलला आपल्या आप्पाला. ते काय असेल ना तर समोर ये. अरे मी आप्पाच बोलून राहिलो. तुझ्या घरी तुझा आप्पा बोलत असतील किंवा एक टप्पा बोलत असतील. आपल्याला काय करायचंय. हा तू फक्त समोर ये ना. अरे आर्य बिर्य करू नको. तू जर आर्य केलं ना तर आम्ही पण कार्य करणार. काय रे बघितलं ना माझं मेंदू. बोल. अरे तुम्ही बाय ना भोजपुरी KGF. आप्पा बोलून राहिलो. कुठे शेण खात फिरताय रे तुम्ही रे. सोबत आहे तुझ्या ते दोन. आप्पा पाया पडतो. आप्पा पाया पडतो. ठेव फोन. बिंडॉक. आपण फोन केलास. चुकला माझा. ए बंटी तू फोन कर ना त्या कवीला. पण येडाय रे. हॅलो. हॅलो
अरे शान्या लपून बसलाय, तुला वाटलं आपण तुला ओळखणार नाही, आपण तुला शोधून काढलाय. हल्ली लय पावसाळ्यात कविता फुटल्यात तुला. अशी कडवी फोडतो ना तू, बघ आता. ए दरवाजा उघड, तुझ्या दरवाजा समोर आलोय, दरवाजा उघड. हॅलो हॅलो, तुम्ही ओळखता मला? याचं वेगळंच. तुम्ही दारात आलाय माझ्या? आलो थँक्यू तुम्ही ओळखता मला? थँक्यू. ये भाई हा सॉरी बोलायचं तर थँक्यू बोलतो. आपण पत्ता चुकलो. भाई चल इथनं जा. अरे नाही थांब, नाही चुकलो पत्ता. इकडे बघ, नाही चुकलो पत्ता. अरे हाच तो कवी आहे, मला माहिती आहे ना. अरे याचा डीपी बघितलाय मी, याला ओळखतो मी. सर मी कवी असून ओळखता मला? भाई हे रडू नका. आज माझं कार्य सत्कारणी लागलं सर. आत्या ए भाई नाही. ए बाबा येणार काय? सर सर प्लीज बसा सर. सर पाणी प्या, पाणी. सर जेवा. फरसाण आणतो. सर फरसाण तरी खाऊन जा प्लीज. अरे नको, अरे डायरेक्ट बार मधनं आलोय, फरसाण अख्खा तोंडात सांडलाय आमच्या. सर सर प्लीज बसा ना सर. तुम्ही खरंच ओळखता ना मला? सर एक काय माहेरची साडी काय? एक छोटी मदत कराल सर? काय सर गॅरेंटर राहा सर. सर गॅरेंटर राहा. मला कोणी लोन देत नाही सर. गॅरेंटर राहा सर. सर प्लीज सर. सर पाया पडतो सर. गॅरेंटर राहा ना सर प्लीज. भाई एक मिनिट भाई थांब. गॅरेंटर म्हणजे काय? माहित नाही. चुकलोय भाई चल. नाही सर. सर प्लीज 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 ऐका ना सर. प्लीज गॅरेंटर सही करा. भीती वाटते तुझी. सर इकडे या. सर आत या प्लीज. आत या. जायचं नाही सर. सर प्लीज सही करा सर. सर तुमचा सिबिल स्कोर काय? सर सर तुमचा सिबिल स्कोर काय सर? कुणाची मॅच आहे हा स्कोर काय विचारतो? मॅचच नाही. नाही सर माहित नाही. स्कोर म्हणजे तो स्कोर नाही सर. सिबिल सिबिल. सर मला ना लोन काढायचं आहे सर 40 लाखाचं MHJ बँकेतून सर. पण मला लोन नाही मिळत सर. मी कलाकार आहे ना. सर आमची ITR किती स्ट्रॉंग असली तरी बँक आम्हाला लोन देत नाही. कलाकारांना लोन देत नाही सर. कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो. या वाक्याने ना आयुष्याचे वांदे केलेत सर. लय वांदे केलेत सर. लय वांदे केलेत सर. शान्या ये आत्मचरित्राला स्टेपलर मार आणि आतमध्ये ठेव. इथं आम्ही कशासाठी आलो? स्टोरी कशी पाहिजे माहितीये काय? आम्ही येणार, तुला घाबरवणार, तू घाबरणार, मग तू माफी मागणार. त्याला उलटी स्टोरी चालली आहे सगळी. सर 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 एक मिनिट सर. सर मी माफी कशासाठी मागायची आहे? अरे येडायस काय तू भाई? येडायस काय तू? काय सर? असा काय हा? त्या दिवशी तिकडे ते कमी सुमन होता बघ, कवी संमेलन. तिकडे तू होता ना भाई? हा मी होतो सर. तू तिथं होता ना? मी कविता केली. ते तू आमच्या आपण लय घाण घाण कविता केली. 4 चौकात सगळा इज्जतीचा खवडा केला आमच्या आप्पांचा. आम्ही काय येडे आहे का इथे? लवकर लवकर आमच्या पप्पांना मम्मी दे. काय देऊ? अरे गच्चीचा टप्पा दे. म्हणजे टाकीची पप्पी घे. अरे सर सर आप्पाची माफी माग. आप्पाची माफी. तिला हे करायचंय. सर पण सर मला एक प्रश्न आहे सर. मला कळत नाही मी काय अपमान केलेला आहे. कारण काय झालं, मी होतो त्या दिवशी कवी संमेलनात. मी होतो, मी कविता सादर केली. पण मी काय करतो सर, मी ना प्रातिनिधिक स्वरूपात कविता सादर करतो सर. आता तात्कालीन समकालीन विषयांना अनुसरून जे घडतंय अवतीभवती त्याला अनुसरूनच मी कविता सादर करतो. आणि त्या कवी संमेलनात सुद्धा मी माझं काव्यपुष्प त्याच पद्धतीने अर्पण केलं होतं सर. ऐका तत्कालीन समीकरण काय ते बोलतो काय कळत नाही ना बाबा. तू त्याला कविता ऐकू नये बाबा. कविता ऐकू ना. काय बोलला तू? काय बोलला? माझी कविता आहे. तुझीच कविता आहे. काय बोलला तू? खाऊन खाऊन उदास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण खात ते? आप्पा. 5वी सुद्धा पास नाही. आम्हाला माहित नाही काय मतदार संघात कोण अडाणी आहे ते? आप्पा. गरिबांचा रक्त पितो याच्यासारखा डास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण रक्त पिऊन बेवडा झालाय तो? आप्पा. माफी माग. सर पण मी यात आप्पांचं नाव कुठेच नाही घेतलंय. तुम्ही स्वभाव वैशिष्ट्य ऐकून फक्त पात्र ठरवलेलं आहे. मी काहीच नाही बोललो सर. सर मी तेच सांगतोय. मी इन जनरल कविता सादर केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की काय झालेलं आहे, आपण अशिक्षितपणा डोक्यावर मिरवतो आणि विद्वत्ता पायदळीत उडवतो. यात आपल्या समाजाचं नुकसान आहे सर. ए शान्या ये तुम्हाला कळतंय काय?
आलो ना तेव्हा वरच्या वर इज्जत काढवता, आता खोलवर जाऊन इज्जत काढतोय. ए साहिल साहिल तू लिहितो ना ते काहीतरी साहित्यिक. हा तेच. ए तू जास्त समजावत बसू नको दे, तू फक्त माफी माग. सर मी माफी मागायला तयार आहे सर. सही करा ना सर, एक गॅरेंटर पाहिजे सर. सर मी कवी आहे, मला नाही मिळत लोन सर. प्लीज मला एक सही सर, प्लीज गॅरेंटर सर. प्लीज सर मला फक्त ना मला लोन हवंय सर. मी माफी मागेन, मला लोन मिळालं पाहिजे सर. एक गॅरेंटर पाहिजे सर. प्लीज काहीतरी करा ना. मित्रासारखे वाटतंय म्हणून बोलतो प्लीज. अरे तुझा पर्सनल मॅटर ना भाई, आमचा काय संबंध काय याशी? मी काय आलोय फक्त माफी माग, आम्ही जातो. आम्हाला कशाला सांगतोय भाई? तुझ्या मित्रांना सांग ना भाई तू. आमचं काय आहे इथे? मित्रांची ITR फाईल नाही झाली ना सर अजून. माझे 2-4 मित्र कवीच आहेत, त्यांचं कायच नाही होत आहे, मला माहिती आहे सर. सर तुमची ITR आहे? ITR. एक मिनिट भाई, ITR म्हणजे काय? आई मला फक्त NTR माहिती. सर 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 इकडे सर, इकडे ना सर, इकडे सर. NTR नाही सर, ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स. ओके. तर इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय? आपल्या उत्पन्नाच्या आधारावर एक आपल्याला कागद. ऐका, कागद. तर आपल्या उत्पन्नाच्या आधारावर आपल्याला हा कागद दिला जातो. सर तुमची ITR आहे का सर? तुमचा जॉब सॅलरीड आहे का सर? सॅलरी किती? सॅलरी किती आहे सर तुमची? तुमकुआ पगार. अच्छा तनख्वाह. मग असं तुमकुआ का? हे बंगाली शाळेत शिकलेत का? काय? हे बंगाली शाळेत शिकलेत? नाही तो उर्दू शाळेच्या बाहेर नाही जायचा. अच्छा. पण सर पगार किती आहे तुमचा? अरे कुठे पगार बिगार? आम्ही आप्पांचे कार्यकर्ते. उसाला 3 वडापाव फुकट चाय मिळतो आम्हाला. म्हणजे मोर्चा असेल ना तर 500 रुपये, आणि दुसऱ्याच्या मोर्चात जाऊन दंगल करायची असेल ना तर डायरेक्ट 2000 रुपये. अरे सक्ती प्रदर्शन करायचं असेल ना तर डायरेक्ट 2500 रुपये ना माणसं गोळा करायचे. 500, 2000 आणि 2500 रुपयात काम करता? सर हे सोन्याचं आहे. जत्रेत घेतलं 15 रुपयाला. घासून भाई काय नाही आहात. सर मग तुमचं भागतं कसं सर? वाटतं. आणि मग जेवणाचं कसं करता? अरे भाई बोललो ना आता, आप्पा आपल्याला 3 टाइम वडापाव देतात आणि फुकट चाय पण देतात त्याच्यावर. 3 वेळेच्या वडापावसाठी तुम्ही इमान आणि आयुष्य विकलंय आणि याचा अभिमान आहे. आयला कार्यकर्त्यांची अवस्था कलाकारांपेक्षा बेकार आहे. आपला मध्ये मध्ये थोडी थोडी इज्जत काढतो काय रे? तू ना माझी सारं नको घेऊस. नाही तू घेत. फक्त सॉरी बोल, आम्ही तुझा व्हिडिओ शूट करतो, आम्हाला घरी जाऊ दे ना बाबा. सर तुमची काय सर? मी तुमच्या आप्पांची काय सर? मी देशाची माफी मागायला तयार आहे. सही करा सर. सही करा प्लीज सर. प्लीज एकदा मला गॅरंटर पाहिजे सर. मला गॅरंटर सर. मला 40 लाखाचा लोन पाहिजे सर. मला गॅरंटर नाही मिळालं सर. मला प्लीज द्या ना सर. सर प्लीज सर. तुम्ही आप्पांचे कार्यकर्ते ना? आपण विचारा ना गॅरंटर राहतील काय? लोन देतील का? विचारा. लोन दे. आपण लय मोठे शाणे आहेत ना? आपण लय मोठे आहेत, शाणे आहेत ना? त्यांना विचारा ते देतील का? फोन का प्लीज. येस गॅरंटर मिळा. आमचे अप्पा. हॅलो अप्पा. हा बंटी बोलतोय अप्पा. हा बोल ना. ते कवीच्या घरी आलो होतो. बर मग बेकार मारलाय, सगळं फोडलंय, काय उरलं नाही त्याचं एकदम. फक्त त्यानं एक अट मारली आपल्याकडे. काय? त्याला 40 लाखाच्या लोन साठी गॅरंटर हवाय. तुम्ही राहाल काय? हा बरोबर. यावरनं कळलं नाही राहणार. म्हणजे मी काय म्हणतो, आपल्या बँकेतनं लोन द्याल का तुम्ही? अरे मुंगूस तोंड्या, तुम्ही रात्री भलते लाडात येता रे. काल मरायला गेले तिथे? कायला करताय रिकामे धंदे? आप्पा तुमच्यावर त्याने कविता केली ना. ती काय केली? ही कविता एकदम तावा वाचून दाखवतो डायरेक्ट. डेंजर आहे आप्पा, डेंजर आहे. एकदम डेंजर आहे. खाऊन खाऊन उदास नाही, हा 5वी सुद्धा पास नाही, गरीबाचं रक्त पितो याच्यासारखा डास नाही. टॉप टू बॉटम आप्पा तुम्ही आहे. अरे तुन बायना चगेल बाण्या, अरे कडू दोतऱ्या, याच्यात आप्पा हे नाव कुठे रे? आप्पा या नावाचा उल्लेख पण नाही त्याच्यात. तुम्ही स्वतःहून बोंबलून लोकांना सांगितलं ना तर लोक त्याच नजरेने बघतील. मग अरे व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या हे जे काय साहित्यिक कलाकार आहेत ना त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं रे. ना त्यांना रिप्लाय देऊन काय फुटेज मिळणार आहे बरं आपल्याला? काय मरायला गेले तिथे? आणि इलेक्शनचा टाइम आहे, आपण सगळ्यांनी शांत आणि अहिंसक राहायचं असं दाखवायचं असतं ना. माझ्या सोबत राहून मग काय डोंबलाचं राजकारण शिकले तुम्ही? अरे ज्याला कोणी लोन देत नाही त्याच्या घरात माझे कार्यकर्ते गेले, केवढी बदनामी करता रे.
दे फोन दे Sorry, फोन दे त्याच्याकडे. प्रेम आहे सगळं बाकी. हॅलो हा सर बोला. अरे आम्ही कसले सर हो, तुम्ही सर ना. अहो नाही सर मला लोन पाहिजे होतं, नाही सर. नाही हे बघा काय ऐका ना करते ते बाकी तब्येत बिब्येत कशी आहे तुमची? सर, ठीक मस्त. आहे ना? फक्त काय झालं तुमचे काही अडचण आली सांगा मला. हा सर तुमच्या घरात दंडुका आहे का? हा सर दंडुका नाही सर दंडुका नाहीये सर पण हे झाडू सदृश्य काहीतरी आहे. मग घ्या आणि त्याच्याने निब्बर ठोका या तिघांना. अरे एवढ्या रात्री तुमच्या एवढे मोठे कलाकार त्यांच्या घरात घुसले, त्यांना काय अक्कल आहे का? ना हे बघा त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो बरं का. हा, बरं, काय, बरं, चालेल. मनाने निर्मळ आहेत ते, अच्छा. पण तरी पण ठोका त्यांना जरा. ओके ओके आप्पा ओके. बाकी निवडून आल्यावर बघूच मग. हो हा, हा चला. येस येस सर एक मिनिट. ते आप्पा म्हणाले मला हे कागदपत्र द्या म्हणाले. क्या बात है, डोळ्यात अंजन घालणारा परफॉर्मन्स होता. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा? छान, चांगली होती संकल्पना, बोलकी होती, विषय चांगला होता आणि ही कॉम्बिनेशन इंटरेस्टिंग आहे का. कवीच्या घरात 3 कार्यकर्ते आणि गुंड, ही कल्पनाच खूप रंजक आहे आणि मस्त मस्त परफॉर्म केलं तुम्ही चौघांनी पण. धन्यवाद. सई अंतर्मुख करणारा परफॉर्मन्स होता आणि मला एक गोष्ट फार आवडली की MHJच्या यंग शोल्डर्सवरती हा परफॉर्मन्स बेतला होता आणि चौघांनी पण फार सुंदर परफॉर्म केलं. मँडी आउटस्टँडिंग, फार सुंदर टायमिंग, डायलॉग डिलिव्हरी, आवाज तू काय लावला होता, सगळंच अमेझिंग होतं. बने मस्त, श्रमेश मस्त, PP ब्रिलियंट ॲज युजल. श्रमेश तुझ्यातल्या लेखकाला मला खूप जास्त शाबासकी द्यायचे आणि त्याला मनापासून शुभेच्छा द्यायच्यात. मस्त संकल्पना होती, सचिन मोठे सरांची संकल्पना होती, तू लिहिलं होतंस आणि चौघांनीही ब्रिलियंटली परफॉर्म केलं. मजा आली. येस व्हेरी वेल सेड सई. येस येस ब्रिलियंट परफॉर्मन्स. थँक्यू बॉयज. मंडळी कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत ये रे ये रे पैसा 3 या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात आधी संजय दा, आम्हा सगळ्यांना माहिती आहे हा चित्रपट तुमच्यासाठी अतिशय स्पेशल आहे. याविषयी तुमच्याकडून आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. ये रे रे पैसा 3 या पर्टिक्युलर फिल्मबद्दल सांगायचं तर मी एवढंच सांगेन की खूप वर्षापूर्वी मी एक सिनेमा केला होता चेकमेट नावाचा आणि चेकमेट मीट्स ये रे रे पैसाचा जो कॉमेडी झोन आहे, सो तशा पद्धतीची फिल्म आम्ही बनवायचा प्रयत्न केला आहे. एक वेगळा प्रयत्न आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण एक दिग्दर्शकाचं असतं ना की आता बघा मला हे पण जमतं. सो तशा पद्धतीचा सिनेमा मी करायचा प्रयत्न केला आहे. ये रे रे पैसा जो पहिला भाग होता त्याची पुण्याई आहेच आणि ती ओरिजिनल कास्टिंग पण आहे. सो आय एम रिअली ग्रेटफुल की ही सगळी कास्टिंग, ते सगळे प्रोड्युसर्स सगळे मिळून आम्ही ये रे रे पैसा 3 ची निर्मिती करतोय आणि 18 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय. सो संपूर्ण महाराष्ट्राला मला हेच सांगायचं आहे की 18 जुलै हा माझा वाढदिवस असतो. सो जर तुम्ही माझ्यावर थोडंसं जरी प्रेम करत असाल तर 18 जुलैपासून मी वाढदिवसाच्या गिफ्टची अपेक्षा करतो तुमच्याकडनं. सो प्लीज विश मी मेनी हॅपी रिटर्न्स अँड हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स अँड आय एम वेटिंग फॉर यू. मी तुमची वाट बघतो 18 जुलैपासून सिनेमागृहांमध्ये. क्यूट अपील. ओ दॅट्स सो स्वीट. Thank you. खूप शुभेच्छा. नागेश सर, या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी, अनुभवाविषयी काय सांगाल? सगळ्यात आधी मी पहिल्यांदा आलो इथे आणि तुम्ही सगळे इतके टॅलेंटेड आहात. इट्स अ काइंड ऑफ मास्टर क्लास अभिनयाचा, टायमिंगचा. वंडरफुल शो. म्हणजे मला खूप आवडलं सगळंच. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देते. येस. ये रे रे पैसाबद्दल काय सांगू. दादा जसे एक्सायटेड आहेत तसं आम्ही सगळे एक्सायटेड आहोत कारण करताना खूप मजा आली. दादांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलंय आणि प्रेक्षकांनाही खूप मजा येईल असं मला वाटतं. हा सिनेमा खूप चालावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. थँक्यू सो वा मच. वा, तथास्तु तसंच होईल. येस तेजस्विनी, तू काय सांगशील?
सर्वप्रथम घरी आल्याचं फिलिंग आलं. तर खूप छान वाटतं नेहमीच या मंचावरती येऊन. आणि ये रे रे पैसा 3 हा आमच्या सगळ्यांसाठीच खूप खास आहे, कारण जवळजवळ 8 वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत, हीच टीम. आणि खूप कमी वेळेला असं होतं की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फ्रँचायझी येतो, म्हणजे तेही 3 पार्ट्समध्ये. आपल्याकडे झालं नाही अशातला भाग नाही, पण आम्ही सुद्धा त्या लीगमध्ये आलो आहोत फ्रँचायझीचा, याचा खूप आनंद आहे. आणि जसं तुम्ही हास्य जत्राची संपूर्ण टीम संपूर्ण महाराष्ट्राचं निखळ मनोरंजन करता, तसंच तुमचे सगळे स्ट्रेसेस बाजूला ठेवून 18 जुलैपासून जर का तुम्ही थिएटरमध्ये आलात, तर आम्ही सुद्धा त्या निखळ मनोरंजनाच्या रांगेत उभे आहोत तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी. इतकंच फक्त सांगेन. तर जरूर या आणि आमच्या चित्रपटाचा आस्वाद घ्या. वा वा वा. सिद्धू, टीजर ट्रेलर पाहिलाय चित्रपटाचा आणि धमाका धमाका आणि धमाका आहे. फक्त तू काय सांगशील? मला खूप बरं वाटतं. मी गमतीने म्हणतो या इंडस्ट्रीत बायोपिक स्टार आहेत, रोमॅन्टिक स्टार आहेत किंवा रोमॅन्टिक हिरो आहेत. मी सिक्वल स्टार आहे. मराठी सिनेमातल्या प्रत्येक सिक्वलमध्ये मी असतो. तर ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ये रे रे पैसा 3 मध्ये मी आहे. 1 वर प्रचंड प्रेम केलं गेलं. उमेश कामत, मी, तेजस्विनी, संजय नार्वेकर सर, जयंत वाडकर सर, त्याच्यानंतर नागेश भोसले सर, विशाखा सुभेदार, मीरा जगन्नाथ, वनिता आणि ह्या मंचावरचा मी एक फॅमिली मेंबर आहे. तशीच या मंचाची एक आमची फॅमिली मेंबर, ह्या मंचाची फॅमिली मेंबर वनिता खरातही या सिनेमात आहे. मला वाटतं ही पॉझिटिव्ह लोकांची एक मजा आहे. आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा इतकी वर्ष मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांचं, फक्त भारतातल्या नाही जगभरातल्या मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तर ही संजय जाधवची मनोरंजनाची जत्रा आहे. ती त्या पद्धतीने तुमचं मनोरंजन करणार आहे. दादाचा वाढदिवस 18 जुलैला आहे. मग मला असं वाटतं की दादानी तुम्हाला रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे, ते घ्यायला फक्त थिएटरमध्ये या. 100% मनोरंजन होणार आहे. सो थँक्यू. आणि मला कधी बोलवा, मी आहे, मी इथेच आहे. आणि लव्ह यू ऑल. थँक्यू. थँक्यू सिद्धू. कीप कमिंग ब्रो. वनिता खरात, काम करून कसं तुम्हाला कसं वाटलं? Come on, वनी. माझ्या हक्काच्या मंचावर ये रे रे पैसा प्रमोट करताना खूप भारी वाटते मला खरं तर. आणि इतक्या सुपरहिट फॅमिलीचा मला भाग होता आलं, मला इतक्या प्रेमाने सामावून घेतलं, त्याबद्दल थँक्यू. आणि दादांचा बड्डे 18 जुलैला असतो, माझा 19 जुलैला असतो. तो आम्हाला दोघांनाही विश करायला थिएटरमध्ये नक्की या. थँक्यू. खूप शुभेच्छा. आणि पैसा वसूल चित्रपट असणारच आहे, याबद्दल काहीच शंका नाही. सगळ्यांना कळकळीचं आवाहन, 18 जुलै रोजी सगळीकडे हा चित्रपट रिलीज होतोय, नक्की बघा. आणि तुमच्या चित्रपटाचं नावच ये रे रे पैसा आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा आणि पैशांचा भरघोस पाऊस पडू देत, ह्याच तुम्हाला शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.